ज्ञानेश्वर महाराज. कालचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवसामध्ये ज्ञानेश्वरांची पार्श्वभूमी आणि वारकऱ्यासहित महाराष्ट्राने त्यांच्यावर केलेला संन्यासी पुत्रांचा आरोप तो कसा चुकीचा आहे तो आपण काल पाहिला. एक दोन महाराजांचा फोन आला मला, बिचारे समोर तर काय आले नव्हते. मला महाराज ज्ञानेश्वरांचे वडील जे होते ते संन्यासी जे होते, तर नामदेव महाराजांच्या गाथांमध्ये असे काही प्रमाण आहेत जिथे सगळ्याच घटनांमध्ये उल्लेख आहे. आणि तुम्ही सगळे महाराज मंडळी आहात हे उत्तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा. नामदेव महाराजांच्या गाथ्यात आले म्हणजे नामदेव महाराजांचा आहे असं कधी समजायचं कारण नाही. नामदेव महाराजांच्या गाथ्यात आहेत छापणारी माणसं असतात. इंग्रज भारतामध्ये 200-250 वर्षापूर्वी आले होते आणि अगोदर जन्माला आले. माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही आणि डिग्री म्हणजे काही एकमत नावाने लिहिलं नाही काय. आणि शेवटी करतात एका जनार्दन. नामदेव महाराजांच्या गाथांमध्ये बरेच दोष आहेत. नामदेव महाराजांच्या 500 वर्षानंतर जन्माला आलेली मीराबाई, तिचं चरित्र सुद्धा नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये आहे आणि ते नामा म्हणून दिलेलं आहे. आता नामदेव महाराजांच्या 500 वर्ष जन्माला आलेली मीराबाईचं चरित्र नामदेव महाराजांनी लिहिलं म्हणजे नामदेव महाराजांनीच लिहिलं असं आपण म्हणायचं असतं का. आणि नंतरच्या काही लोकांनी स्वतःच कैविठ्य तयार करून माऊलीच्या, तुकोबारायांच्या आणि नामदेव महाराजांच्या नावाखाली तो खपवलेला आहे. त्याचा उल्लेख स्वतः तुकोबारायांनी केलेला आहे. विकाला तेथे विका माती नाव ठेवली. कधी तुकोबाराच्या अगोदर आपल्या नावाने खपवलेत, कधी त्यांच्या कृतीला तुकोबाराचं नाव दिलेलं आहे. अशा अनेक प्रसंग तो आपल्या वादाचा विषय नाही. पण एक लक्षात ठेवा, गाथ्यात आहे म्हणजे तुकोबारायचंच आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये फार छोटा शब्द आहे, क्षेपगाभा म्हणतो आपण त्याला. क्षेपक म्हणजे परिक्षिप्त केलेले, वरून टाकलेले आपण. म्हणून माऊलीच्या फुलवंताच्या बाबतीमध्ये संशय घेणं इतपत आपण मोठे नाही. 8 पिढ्या ज्यांच्या परंपरेने शुद्ध चाक गेलेल्या आहेत ज्ञानोबांच्या, मी काल सांगितलं तुम्हाला, हरिहर पंथापासून ज्यांचं चरित्र हे दिव्य आहे. 8 पिढ्या ज्ञानोबांच्या अगोदरच्या, त्या काळातला माणूस चुकीचा वागेल अशी कल्पना करू नका. आणि केवळ ज्ञानोबांचं चरित्र खराब करण्यासाठी प्रमाण एकत्रित करू पण नका. काही लोकांना अशी खोड लागलेली असते, वाईटासाठी डोकं लावते आणि फार मोठं टेन्शन येतं. सकाळी त्या माणसाला फार मोठं टेन्शन होतं, महाराज आता हे कसं करायचं आहे. म्हणजे काय टेन्शन होतं तुझं, ते नामदेव महाराजांच्या प्रमाणाचं काय करायचं. म्हणजे माऊली म्हणून नामदेव महाराज काही बोलले का तुला. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, विवादात टाकणारा माणूस हा राजकारणी असतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास कमी व्हावा याच्याकरता हे विवाद निर्माण झालेले आहेत. तुकोबारांचं आडनाव काय, मोरे का आंबिले. आणि वारकरी संप्रदायात एका माणसाने पुस्तक लिहिलेलं आहे, ज्ञानदेव वेगळे आणि ज्ञानेश्वर वेगळे. पुस्तक आहे, कारण की माऊलीने कुठे उल्लेख केलेला नाही विठ्ठलाचा. ते योगी ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि अभंग लिहिणारे ज्ञानदेव वेगळे. म्हणून हे जे वाद आहेत हे कुठेतरी त्यांचं नाव प्रसिद्ध व्हावं. मोठ्या माणसाच्या नावाला जर काही शिंतोडा उडवला तर त्याचंही नाव प्रसिद्ध होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी या समाजामध्ये, समाज रचनेमध्ये नाईलाजानं असतातच. म्हणून काल तुम्हाला मी सांगितलं, आपुली आपण करा सोडवून. आपण याच्याकरता आलेलोच. ज्ञानोबांचे आई वडील कुठे होते, ज्ञानोबांच्या आजोबांनी काय केलं, याच्याकरता थोडंच आपण आनंदीला आलेलो. ज्ञानेश्वरीत काय आहेत हा आमचा भाग महत्वाचा आहे. गाथ्यामध्ये काय दिलेलं तिथे आम्ही माथा लावतो.
परंपरा शोधत जाण्यामध्ये काही विशेष रस असतो अशातला काही भाग नाही. आणि भूतकाळ शोधला जात नाही, तर्क केला जातो. भूतकाळामध्ये तुम्हाला काही दिव्य दृष्टी नाही की तुम्हाला ते चरित्र पिक्चर प्रमाणे तुमच्या डोळ्यातून येईल. या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणून कालपर्यंत आपला विषय असा होता की असोच्या अनन्य सोचस्तम च तज्ञवादान भास असे. अर्जुना, शोक करू नये अशा गोष्टीचा तू शोक करतोस. असोच्छान अन्न सोचस्तो च प्रज्ञावादान भास असे. खूप जबरदस्त तिरकेपण आहे. भगवान म्हणतात तू जर पंडित असतास ना मला काही वाटलं नसतं. तू मूर्ख आहेस आणि तुझ्या तोंडामध्ये पंडिताच्या गोष्टी येतात. प्रज्ञावादान भाससे. प्रज्ञावादान म्हणजे बुद्धिमान माणसाच्या गोष्टी तुझ्या तोंडातून येतात. म्हणजे आता हे आपल्याला व्यवहारात अनुभव असतो. माणूस मूर्ख असतो पण 2-4 वेळा पाठ केलेला असतो. काही बोलायला गेले की मी पुढे करतो. काही बोलायला गेले एका वारकरी तर मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत होतो, पाठ करत होतो. मला म्हणे ज्ञानेश्वरी पाठ करून काय होणार आहे? म्हणलं काय झालं? तुका बरा म्हणतात. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण आमची विद्वता जाळून टाकली त्यांनी एका अभंगाभूतीची. काय थोर पण जाळावे याच्याकरता अभंग आहेत का? परमार्थ न करणाऱ्या माणसाचं मोठेपण अयोग्य आहे असं तुकोबाला सुचवायचं. शब्द नीट ऐका. परमार्थ सोडून ज्यांचं मोठेपण मोठं आहे, परमार्थाच्या अतिरिक्त जे स्वतःला मोठे समजतात त्यांच्याकरता प्रमाण वारकऱ्याने जायचं का तिने? काय थोडं जाळावे ते काही भूषण आहे का? पण एवढंच पाठ आहे. त्याला विचारला आपण कुठल्या अभंगातून सुरुवात होतो हे माहित नाही. याची सुरुवात काय माहित नाही, पण तो कोबारायचा हे चुकीचं आहे. त्याला म्हणतात प्रज्ञावादान भाससे. ऋषी मुनींनी काही तत्व शोधून काढलेले आहेत. वेदांत शास्त्राने काही प्रक्रिया शोधून काढलेल्या आहेत. त्या छापील पुस्तकामध्ये उपलब्ध होतात. छापलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते पाठ करायला सोप्या जातात आणि पाठ केल्यामुळे ते तोंडात येतात पण हृदयात बसत. त्याला म्हणतात प्रज्ञावाद. कुठलाही मनुष्य शिकायला गेला तरी त्याला अभ्यास करायला मिळतोच ना. प्रज्ञावाद भाषेचे बोलतोस मी विद्वान आहे पण बुद्धिमान नाहीस. ज्ञानवंतांची इतकी सुंदर ओवी, तू जाणता तरी म्हणविसी. आपण नीट समजून घ्या, ओव्या नीट समजून घ्या बरं का. ही शैली तुकोबारायने वापरली. तुम्ही सनकाधिक संत, तुम्ही कृपावंत नाहीये असं म्हणायचंय तुकोबारायला. म्हणविता तुम्ही म्हणविता कृपावंत. तुम्ही म्हणताय कृपावंत आहात. शब्दांचा प्रयोग नीट लक्षात. म्हणविता कृपावंत. तुम्हाला म्हणतात मी म्हणत नाही कृपावंत, म्हणविता. आणि हाच प्रयोग ज्ञानोबांचा. बाजूला सारखा झाला विक्षेप करू नका तुम्ही, जरा साईडला या. खूप सुंदर शब्दांचा प्रयोग. म्हणविता कृपावंत. सनकाधिक लोकांनी कुणावर उपकार केलेले नाहीत आजपर्यंत. तळागाळामध्ये येऊन होरपळून तुकोबाईने जगाचा उद्धार केलाय ते कृपावंत. ज्ञानोबा कृपावंत आहे. सगळा मारा सहन करून, शब्दाचा मारा सहन करून समाजाला उपदेश दिलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे ते कृपावंत. सनकाधिक लोकांनी काय केलेलं आहे? शापच दिलेला आहे. देवालाही त्रास, ज्याला दिला त्याला त्रास. आणि शेवटी काय? कृपावंत. म्हणविता तोच प्रयोग आहे. तू जाणता तरी म्हणविसी. मी नाही म्हणत तू जाणताय, तू स्वतःला जाणता म्हणून घेतोस पण नेहमी ते न सांगतेस. ज्या गोष्टी नेहमी आहेत, अज्ञानी आहेत, अज्ञानी पण सोडत नाहीस आणि जाणता म्हणून घेतो. त्या दोन एकमेकाच्या विरोधातल्या गोष्टी तुझ्यामध्ये एकत्रित दिसतात. म्हणजे तू खाणारे मूर्ख आहेस
वरच्या सागर शिकल्यामुळे जरा ब्रह्मसत्यम जगत मिथ्या बोलतो. नेहमी ते न सांगेस. उपनिषद पाठ केलेले आहेत, अभंग पाठ केलेले आहेत, सगळ्या गोष्टी बोलतो चांगला, पण नेहमी ते न सांगेस. अज्ञान सोडत नाहीस. आणि मला असं वाटतं तुला शिकवावं, शिकवू म्हणून तरी सांगायची बहुसाल नीती. माझी इच्छा झाली तुला थोडं दोन शब्द शिकवावं म्हणून सुरुवातीला बोललो. अनार दुष्टमक करी वगैरे वगैरे बोललो तुला मी. तर शिकवा म्हणून तरी सांगायची बहुसाल नीती तू मला सांगतो. कदम भीष्म हम संख्ये द्रोणांचे मधुसूदन शब्दाचा प्रयोग खूप सुंदर आहे. अशा तिरकस पद्धतीनं सुरुवात आहे. ज्ञानोबा सुद्धा तितक्याच तिरकस पद्धतीनं वळवले घेतात. आणि मग एक शब्द इतका गोड आहे ज्ञानेश्वरीमध्ये, भगवंत म्हणतात एक समर्थ आधी. आधी म्हणजे आहे. या जगामध्ये देव नावाचा एक पदार्थ आहे, असं देवच म्हणतो. ही सौंदर्य आहे. भगवंत म्हणतात एक समर्थ आधी, जो विश्वरूप आहे ज्याचं, तो परमात्मा अर्जुनाला म्हणतो. आम्ही असं ऐकले, कृष्णाने म्हणा एक समर्थ आधी तयापासून भूते होती. एकमेवा द्वितीय ब्रह्म या जगामध्ये आहे, त्याच्यापासून सगळं चराचर उत्पन्न होतं असं आम्ही ऐकले. की वयाची काय बोलती जगामध्ये. एक तर तू खरा बोलत असशील, कारण की तू मारणार आहेस. आणि मारणारा जो कुणी एक आहे, निर्माण करणारा जो कुणी एक आहे, तो या जगात आहे असं आम्ही ऐकतो. ते एक असत्य असेल किंवा तुझं बोलणं असत्य असेल. दोन असत्य ते एकत्रित होऊ शकत नाही. मग सत्य काय ते शोध. आणि अर्जुन हा तुझा मूर्खपणा आहे. आत्मा मरत नाही. म्हणून काल मी सूत्र सांगून दिलं तुम्हाला की चित्त जे आहे ना, ते आपल्या पुण्याचं आणि पापाचं चित्र चित्तामध्ये कायमस्वरूपी स्थिर होत. आणि त्या चित्राला ओळखणारा चित्रगुप्त असतो. गुप्त असणारा चित्र जो ओळखतो तो चित्रगुप्त. आणि आपल्या चित्तामध्ये असतं ते. किती खोटं बोला, तुमचं धैर्य असेल खोटं बोलण्याचं, तुमची ताकद असेल खोटं बोलण्याची, हा तुमचा प्रश्न झाला. तर तुमचं मन, तुमचं चित्त तुम्हाला आतून मात्र खुलवत असतं. जरी लोकांना मूर्ख बोलवत असलं तरी तो आतून किती मूर्ख आहे ते आम्हाला नाही. आत्मा धिक्कारतो त्या गोष्टीला. तो जो धिक्कारतो ना, तोच आत्मा आहे. तेच सत्य आहे जीवनातलं. तेच सगळ्या जगातलं मोठं सत्य. आणि मग त्या आत्म्याविषयी श्लोक सुरुवात केली भगवंताने. आपल्या आळंदीमध्ये त्याचं काही फार विश्लेषण पाहिजे त्या शब्द काही भाग नाही. आत्मा म्हणजे काय, न मरणारी वस्तू. आत्म्याचा जर मृत्यू बनला ना, तर कर्म प्रपंच सगळं नष्ट होतो. आत्मा नष्ट होणारा जरी म्हणला तर केलेल्या कर्माचं फलभागी कोण होणार. महिन्यामध्ये खूप सुंदर सांगितलं, पकर्म प्रथमोस्तम फलते पुरुषाराधन होते. आज कर्म केलं आपण आणि ते कर्म उद्ध्वस्त झालं, कालांतराने ते फळ देतं. हे कसं शक्य आहे. आत्मा तर राहत नाही ती देत, तो फळ देणारा कोण आहे, भोगणारा कोण आहे. आत्म्याचं विश्लेषण सुरू केलं. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये दोन गोष्टीचा संगम आहे. एक कर्मप्रधान आणि एक दुसरं ज्ञानप्रधान. आत्मा जाणणारे ज्ञानी माणसं कर्माला किंमत देत नाही. आणि एक वर्ग असा या जगामध्ये जो कर्माला प्रधान मानतो. वेदाधारे बोलते केवळ कर्म प्रतिष्ठा. खूप सुंदर सांगितलं ज्ञानोबाने. दोन, आणि खूप सामान्य भाषेत तुम्हाला सांगतो, कर्मच जीवन आहे असा म्हणणारा एक वर्ग आहे. एक ईश्वरा वाचवणी कही आणि सर्वथा लानी नाही. लानी म्हणजे आश्रय. या जगात ईश्वराशिवाय अधिष्ठान नाही असा म्हणणारा ज्ञानी वर्ग आहे. आणि कर्माशिवाय या जगाला आधार नाही असा म्हणणारा एक वर्ग आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये दोन गोष्टी आहेत आणि एकत्रित सांगितल्या.
कृष्णाने एकत्रित सांगितलं. कधी कधी काय होतं, मुलगा जर चौथीचा असला जर एमएच्या गोष्टी सांगितल्या ना, तो कन्फ्युज होतो त्याच, हे खरं का ते खरं होतं, म्हणजे हे खरं का ते खरं, खरं एकच असतं, दोन नसतंच. समजण्याकरता दृष्टांत दिलेला आहे, समजण्याची शैली बदललेली आहे, समजण्याचा प्रभाव बदललेला आहे. अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात. कर्मप्रधान जीवन असलं पाहिजे आणि ईश्वर प्रधान जीवन असलं पाहिजे. कर्मप्रधान जीवन असणारी लोक कर्माला फार चांगलं मानत नाही. ज्ञानी लोक का मानत नाहीत? कर्मप्रधान लोक इंद्रियाला प्राधान्य देतात. मानसशास्त्राचा सर्वात मोठा सिद्धांत ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात, माणसं बिघडतात का? एक नेनावया हेच कारण सकारात्मक आहे, जे इंद्रिया अधीन पण. माणसं ज्ञानी आहेत शब्दाच्या बाबतीमध्ये, पण इंद्रियाच्या अधीन आहे. अतिशय सुंदर शब्द आहे. एक नेनावया हेच कारण, जे इंद्रिया अधीन पण, इंद्रियाच्या आहारी गेल्यामुळे. इंद्रिया अधीन पण म्हणजे काय? डोळ्यांनी सांगितलं पिक्चर पाहायचा, कीर्तन सोडून देतो. कानाने शब्द ऐकायचा ठरवला, सोडून देतो, सगळं सोडून देतो. एक एक इंद्रियाच्या आहारी जातो. या दोन गोष्टीला आपल्या वारकरी संप्रदायाचे रूपक मिळालेले, त्याचंच नाव आहे आंधळा आणि कांगळा. डोळ्याने दिसत नाही त्याला, किंवा मन जे असतं मनाच्या मागे जातो. पांगुळ घालो देवा नाही हात ना पाहिजे मनात. आणि मनाच्या मागे धावताना काही सामान्य विषय काय? खेटीचा कुंप काठी खुंट दरडी, कशातून माणूस ओरखडत जातो, माणूस ओढला जातो, घामाघाम होतो, दुःखी होतो, तणावग्रस्त होतो, जगाला वाईट म्हणत येतो, लोक वाईट असे सांगतात. इंद्रिया अधीन आणि कर्माचं फळ भोगावंच लागतं. चांगलं कर्म असेल अथवा वाईट कर्म असेल, भोगावंच लागतं. आणि ईश्वराला प्रधान मानणारे जे संत मंडळी आहेत, ज्ञानी मंडळी आहेत, ते कर्माकडे दुर्लक्ष करतात. हा दोन्ही सिद्धांत एकाच अध्यायामध्ये आलेला आहे. कर्माकडे दुर्लक्ष करतात, ईश्वराला प्राधान्य देतात जीवनामध्ये. जरा थोडं अनुकूल वाटलं अर्जुनाला. बरेचसे श्रोते असे असतात, ऐकणं सोडून देतात आणि वक्त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. ही श्रोत्यांची पहिली अवस्था असते. नेमकं चुकतो कुठे? आणि अर्जुन जो आहे ना, अजून असा पक्का झालेला नाही, तो श्रोता आहे. तो देवावरच खूप होडी करण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या अध्यायामध्ये देवाच म्हणला कर्मापेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे. इंद्रिया अधीन न होता, कर्म न करता ईश्वराला मानावं, ईश्वराला श्रेष्ठ मानावं, ज्ञान प्राप्त करावं. आणि त्याचं वर्णन करत असताना अर्जुनाने फसवलेलं आहे. देवा, ईश्वराला मानणारी लोक कसे असतात? अर्थ लक्षात आलं? ईश्वराला मानणारी लोक कसे असतात? त्याला वेगळा शब्द वापरलाय, स्थितप्रज्ञ. वेगळा शब्द येतो. देवाला मानणारी कसे असतात? स्थित किम पदास येतो, किंवा असेल किम ब्रजेत. त्याचं चालणं बोलणं कसं असतं? देवाच्या लक्षातच नाही आलं गेला काय म्हणायचं. संताविषयी जर मौलीला विचारलं, देवाला विचारलं, हृदय भरून येतं. अर्थ काय तुम्हाला? दोन लग्न झालेल्या जर बायका एकत्रित आल्या, कदाचित नवऱ्याबद्दल चांगलं बोलणार नाही, पण नवऱ्याबद्दलच बोलतील. याचं नाव आहे प्रेम. चांगलं न बोलणं हे सुद्धा प्रेमाचं लक्षण. हे आपल्या डोक्यातच बसत नाही. आणि दुसऱ्या अध्यायातला जो मानसिक सिद्धांत आहे, तो हा सगळ्यात मोठा हा सिद्धांत आहे. शत्रू मानू नका कोणाला, किंवा मित्र मानू नका कोणाला. या मागचा उद्देश हा आहे. एखाद्याला जर तुम्ही शत्रू मानलं तरी तो हृदयातच बसतो. शत्रूला सुद्धा हृदयात जर जागा मिळाली तर शत्रू राहत नाही.
आणि मित्र आहे त्यालाही हृदयात जागा आहे. काय फरक आहे शत्रू मित्रांमध्ये? मित्र जवळ वेळ खातो, शत्रू जवळ नसून तुमचं आयुष्य खातो. सारखं तुमच्या डोक्यात बसलं. कंसाचं काय उदाहरण दिलेलं आहे? मानसशास्त्र काय सांगतो तुम्हाला? पण परमार्थामधला जो एकांत आहे त्या एकांताच्या मागची मानसिकता आहे, शत्रूही नको आणि मित्रही नको, वेळ जायला नको, हृदयात कुणाला स्थान न देणं, त्याचा अर्थ आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काही गोष्टी सोडणं म्हणजे वैराग्य नाही. काय सोडणार तुम्ही? हृदयात येतं तुमच्या. एकादशीच्या दिवशी उपाशी राहिले, संध्याकाळी जर झोपेत जेवायचं स्वप्न पडलं तर झालं काय? एकादशी जिलेबी दिसली, लाडू दिसला, एकादशी दिसलं काय तुम्हाला? नाही दिसू द्यावं, पण एकादशीचं स्मरण करावं लागतं आणि मन आपोआप अन्नाकडे जात. हे वैराग्य नाही, त्याला वैराग्य म्हणत नाही. दुःखेषु अनुद्विग्न म्हणा. दुःख येतं जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येतं. अनुद्विग्न म्हणा, उद्विग्न होत नाही. त्याचं काम ते करतं, येऊन जात. सुखेषु विगतस्व. आणि शब्दांचा प्रयोग नीट ऐका. भीत राग भय क्रोध. आसक्ती ज्याची गेलेली म्हणजे मित्रावरचं प्रेम ज्याचं गेलेलं आहे आणि शत्रूचं भय ज्याचं गेलेलं आहे तो वैराग्यवान. इतके छोटे छोटे शब्द ते. भीत राग भय क्रोध स्थितधीर मुनी उच्चते. त्या माणसाला मुनी. रागवतच नाही, राग येत नाही असं नाही महाराज. तुकोबाराय सगळ्यात जास्त रागीट होते, ज्ञानोबाला सगळ्यात जास्त रागीट होते म्हणून कॉम्प्रोमाइज केलं नाही. कळतं तुम्हाला? सगळे पैसे गेले तुकोबारायांचे, सगळे लोक बोलायला लागले. निर्लज्ज असताना पुन्हा संसार सुरू केला असता. सलज्ज होते तुकोबाराय. हे मूर्ख माणसं. हेच माणसं माझी सेवा करत होते पैसे असताना. हेच माणसं माझ्या पुढे पुढे करत होते. हीच पत्नी माझ्यावर प्रेम करत होती. नसेल पैसा, मी काही जुगारीमध्ये घालवलेला नाही. नसेल पैसा, मी काही दारूमध्ये घालवलेला नाही. लोकोपकाराकरता घालवलेला आहे. दुष्काळामध्ये माणसं उपाशी होते, त्यांना मी दान केलेला आहे पैसा. आणि त्या दानाची यांनी अवहेलना करावी हे नकोच. हा राग आहे, हा स्वाभिमान आहे. अशा माणसाचा संपर्क नको, अशा माणसाच्या सानिध्यात राहायला नको. हे जीवन एकदा माणसं कळाले, पुन्हा त्या माणसात जात नाही. माणूस सोडून गेलं त्यांनी. आपलं काय होतं, सकाळी बायको बरोबर भांडण होतं, नाश्ता बरोबर नाही. दुपारी फोन करून होतो तुझं मूड ठीक आहे का नाही. संध्याकाळी थोडं तळलेला पदार्थ केला की तो दुसरा सांगतो आमच्या बायको सारखे रोज हेच. मनात राग आहे, सोडण्याची ताकद नाही. भीत राग नाही, भय करत नाही, गेलेलं काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि संसार सुद्धा असा सुंदर आहे महाराज, तुम्हाला काय सांगायचं. बरेच ब्रह्मचारी मुलं आहेत, त्यांच्या लक्षात येत नाही ह्या गोष्टी. संसार आहेत ना सगळ्यांचा सारखाच असतो. लग्न झालेली माणसं जर एकत्रित आले ना ते एकमेकाचं सुख दुःख सांगतात. आणि ब्रह्मचारी पोरगा असेल ना तर तो विचारतो काय चाललंय तुमचं, कळत नाही तुला, गबस महाज्ञानी. याला अजून दुःखाचा बोध. ग्रामीण भागामध्ये थोडा जुन्या काळाचा दृष्टांत. जुन्या काळातल्या पुरुषांना फार स्वातंत्र्य होतं. कधी इच्छा झाली तर ते बायकोला मारू शकत होते. सुशिक्षित पद्धतीमध्ये असं होत नाही कधी. पुण्यामध्ये तुम्ही अनुभव घेऊन पहा, होत नाही कधी. मी मुंबईला जात असताना दिवसभर माणूस माझ्या बरोबर असतो, संध्याकाळी तो कीर्तन प्रवचनाला येत नाही. त्याला मी विचारलं अरे कीर्तनाचा टाइम झाला तू निघून जातोस. नाही, तिने सांगितलं का 7च्या आत घरात.
आणि म्हटलं तिला घेऊन कीर्तन प्रवचनाला, पण काय तिला कीर्तन प्रवचन ऐकत नाही. सांगून बघ, ऐक, आवडेल, सांगून बघ. नाही म्हणे महाराज तुम्हाला काही अनुभव नाही. मूड पाहून बोलावं लागतं. बाळकुल काय बोलतो तू? मूड पाहून बोलावं लागतं. ग्रामीण भागातली लोक बरे, त्यांचा मूड येईल तेव्हा मारतात, आणि हा बोलण्याकरता मूड पाहतो. सकाळी सकाळी राग आला एकाला 2-3 ठेवून दिला बायकोला. ग्रामीण भाग आहे, तक्रार वगैरे करत नाही, त्याची म्हणच आहे. नवऱ्याने मारलं पावसाने जोडलं, कुणाकडे तक्रार करणार? चांगली मत मग तिला राग आल्यानंतर तिने काय केलं, अंगावर तावरून घेतलं, झोपली. त्याच्या लक्षात आलं की दुपारी आपल्याला जेवण नाही. सरळ सरळ गणित असतं. तो मला आपण पाहुणा म्हणून दुसऱ्याकडे जाऊ. 5-6 किलोमीटर गाव होतं, एसटीने त्या गावामध्ये गेला. आता ते ग्रामीण भागातलं एसटी स्टँड, घराच्या समोरच एसटी स्टँड. पाहुणा उतरलेला बघितलं, ज्याच्याकडे हा पाहुणा म्हणून चालला होता तिथं मारामारीच चालू. पण पाहुणा पाहिला की बायकोने सांगितलं राहिलेलं भांडण नंतर करू, संसार काय ते समजून घ्या. आणि हा पाहुणा जेव्हा घरामध्ये येतो सगळं शांत, मारामारी चालली. हा बायकोला मारून आलेला आहे, दोघं एकमेकाला काय सांगत नाहीत, म्हणून राहिलेली माणसं लग्न करतात. मग ते चहा पाणी गोड बोलणं. नाही म्हणतो, अरे पाहुणा फार दिवसांनी आलेला आहे, स्वयंपाक कर, चांगला स्वयंपाक कर. ती पुरण टाकते. तुझं पाहुणा असतो ना, तो पूर्ण एवढा जवळचा नसतो. पुरण टाकावं एवढा जवळचा पाहुणा नसतो. पण हा नुसता चांगला म्हणला, तिला रागच होता, तिने पुरणच टाकली. दोघे जेवायला बसतात शेजारी शेजारी. नीट संसार पहावर कसा आहे, दोघांनाही पुरणपोळी गोड वाटत नाही, दोघंही सांगत नाही. जो पाहुणा आहे तेवढा चांगला स्वयंपाक लागतो त्याला, तो बघा ना काय लक्ष्मी सारखा जोडा आहे, काय सुंदर स्वयंपाक केला, तीच कशी अवदसा मिळाली. तिला आठवून जेवण घरात करतो. नवरा म्हणतो झालं बसून पुरणपोळी टाकली, पाहुणा जाऊ दे मग बघतो. त्याला पुरणपोळी गोड वाटत. आणि तो जो व्यक्ती असतो तो भांबावतो. आणि मग एकदा तो संसारात पडला, तुम्ही आम्ही सारखेच. इथे जो विपराधीपणा झालेला आहे तो अशा पद्धतीचा नाही, दिखाऊ पद्धतीचा नाही, दाखवण्याचा नाही. अंतःकरणात कोणाला खाराच देत नाही, स्वाभिमान. म्हणून ज्ञानोबाराय असो किंवा तुकोबाराय असो, हे पुन्हा संसाराला शिवलेले नाही. तुकोबाराने पुन्हा संसार शिवलेला नाही. एकदा सोडला शिवाय देताय ना, सोडल्यानंतरही द्या. पण स्वाभिमान पुन्हा कॉम्प्रोमाइज करत नाही संसारला. एकदा स्वभाव कळाला, आणि हेच तर ज्ञानेश्वरीच महाराज. आपल्याला संसार कळत नाही म्हणून पुन्हा पुन्हा चालतो. ज्ञानोबाराय म्हणतात एकदा कळाला ना, वैराग्य दौडिता पाठीला आहे. बोला समजून घ्या ना, वैराग्यवान व्हा असं ज्ञानेश्वरीत सांगितलेलंच नाही. तैसे संसाराला समजता जाणी जे अनित्यता कळाली पाहिजे. जै अनित्यता जाणायचे. तुम्ही जर वैराग्याला नको म्हणलं ना, वैराग्य दौडिता त्याच्या सन्मानासाठी पाठी लागेल. आपण वैराग्यवान होतो असतो नाही. काही वैराग्यवान बघितले असं खालीवर गुन्हा लावतात. असं करतो गुन्हा लावलं तुम्ही असं व्हायचा कुठे आठवची नाही, कानाखाली देऊ का? मीठ कमी पडणं हे जेवताना आठवतं, जेवण कुठं चांगलं आहे हे आठवतं, बटूच कळत नाही. मान मिळवण्याकरता इतक्या खालच्या स्तराला येतात, हे वैराग्य नाही.
मित्र असो किंवा शत्रू असो अंतःकरणात राहायला नाही पाहिजे. हे ज्ञानेश्वरीचे चिन्ह आहे. वीतरागात होता. शत्रू सुद्धा तेवढाच डोकं खातो जेवढा मित्र खातो, तेवढाच वेळ जातो त्याच्यामध्ये आणि अंतःकरणामध्ये लिप्त होतात. म्हणून नको वीत राग भयक होता. आणि त्याही पेक्षा तुम्हाला पुढचा सिद्धांत सांगतो. 2 तास जर शत्रूवर गेले किंवा मित्राच्या सानिध्यात जर 2 तास गेले ना, तुमच्या जीवनातले 2 तास हरवले. शत्रूसाठी जाऊ अथवा मित्रासाठी जाऊ, मानवी जीवनातला अमोल वेळ वायाला गेला तुमचा. त्या 2 तासामध्ये 2 वेळा तरी किमान पाठ झाले असते. मित्राने केलेलं नुकसान, शत्रूने केलेले डोक्याची हानी दोन्ही लक्षात आहे. स्थित वीत राग भयक होता. का असं होतं? देखील अखंडित प्रसन्नता. ही तुकोबारांची वेळ इथूनच येते. काय आनंदामध्ये दिलेलं आहे. सगळ्या तुकामध्ये खातो आनंदाची काय देखील अखंडित प्रसन्नता. अखंडित प्रसन्नता आणि हे शाश्वत सत्य. देशाचा पंतप्रधान असेल, पृथ्वीचा मालक असेल, दुष्काळावर काम करणारा एखादा मनुष्य असेल, गहूच खाणार. लक्षात आलं? गहूच खाणार. गहू कमवण्यासाठी कुणी 2 तास देतं, कुणी आयुष्यभर. एवढाच फरक. आणि शहाणपणा त्याच्यामध्ये आहे. एक असेल आणि वाचा सोड भावना इतपत कमवा माणसाने. बुद्धी पैसा कमवण्यासाठी. खूप सुंदर बनवलं. आणि म्हणून कर्म सिद्धांत सांगत असताना जो भगवंताने सांगितलं ना, कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका, त्याच्या मागचा उद्देश आहे अतिशय करण्यामध्ये लिप्त होऊ नका. आणि कर्माला फार मान दिलेलं आहे. संत जे असतात कामावरती कर्म करतातच, पण प्रसन्न असतात. देखील अखंडित प्रसन्नता. अतिरिक्त एक शब्द ज्ञानेश्वरीमध्ये याच श्लोकामध्ये प्रसादे सर्व दुःखानं मन प्रसन्न सांगितलेलं ज्ञानोबांनी. मन एका मिनिटात प्रसन्न तर दुसऱ्या मिनिटात राग होतो. बुद्धीने चांगलं प्रवचन ऐकलं, चांगलं गाणं ऐकलं, लगेच प्रसन्न होतो, लगेच राग होतो. पुढं नवीन काय ज्ञानोबाने एक शब्द दिलेले हृदय प्रसन्न. हे अतिरिक्त तुमचा जो तळ आहे, तळ मानवी जीवनाचा जो तळ आहे तो प्रसन्न पाहिजे. हृदय प्रसन्न होईल. ज्ञानोबाचा शब्द पहा कसा. मन प्रसन्न होऊ शकतं, कुणी करू शकतं मन प्रसन्न. मनोरंजनचा अर्थ मन प्रसन्न करणे. विचार माणसाच्या बुद्धीला प्रसन्न करतात, प्रेम हृदयाला प्रसन्न करतात. हृदय आणि खानदानी प्रेम मिळत नाही ईश्वराशिवाय. हा वारकरी संप्रदायाचा मुख्य सिद्धांत आहे. आणि हृदय एकदा तुमचं प्रसन्न झालं ना, काहीच गरज नाही तुमच्या जीवनामध्ये. बाहेरचं सुख दुःख हृदयापर्यंत जातच नाही, पाहणंच लागत नाही हृदयाला. आणि या भरलेल्या हृदयाचं वर्णन आहे समुद्रासारखं जीवन. आपूर्यमान वाचनात प्रतिष्ठा समुद्र महापक्वशांती. आपूर्यमान हृदय प्रसन्न आहे. वरच्या तरंगाला किंमत नाही, वरच्या कचऱ्याला किंमत नाही. विषय वरून येऊन जाऊन करतात, पण समुद्रासारखं ज्यांचं जीवन आहे, हृदय असं तृप्त झालेलं आहे, भरलेलं आहे, त्याला काहीच चिंता वाटत नाही. किती सुंदर सुंदर ओळख दिलं ज्ञानोबांनी याच्यावर. ज्ञानोबा म्हणतात हा हृदय प्रसन्न झालेला तो महात्मा आहे, स्थितपत नाही. तो काय आहे, कसा आहे तो? आपुलेने नादरपणे शब्द नीट आहे का? स्वतःच्या सौंदर्याने आपुलेने. तुम्ही स्वतःला सौंदर्यवान समजतच नाही, कारण आतमध्ये काम क्रोध भरलेले, विकृती आहे, अंतःकरण कलुषित आहे, पापी आहे. म्हणून तुम्हाला तुमचं सौंदर्य दिसत नाही आणि दुसऱ्याची प्रसन्नता पाहत नाही.
ज्ञानेश्वरी फार विचित्र ग्रंथ आहे बरं. जसे जसे समजेल ना तसं तसं तुम्हाला माणसं समजत जाते. मत्सर तयार होतो. मत्सर शब्दाचा नीट अर्थ लक्षात ठेवा बरं का. नीट मत सरती, माझ्यापेक्षा जो पुढे जातो तिथे जे वाटतं त्याचं नाव मत्सर. कोणी असेल ते, आणि सद्गुणी लोक सगळ्यात जास्त मत्सर. दारूनी लोक मत्सरी नसतातच. दोन्ही दारू प्यायला बसले तर प्रसन्न असतात. 200 लोक कधी भांडण करत नाही, लंकेत कधी भांडण नाही, आणि अयोध्यात भांडणाशिवाय नाही. 200 मध्ये भांडण होत नाही. 2 पापी दोस्त असू द्या, जीवाला जीव देतील, सख्या भावाचा फोन करतील. निसर्ग पापी माणसं भांडण करत नाही, कॉम्प्रोमाइज करतात. दोघे पापी, दोघे नसते. 2 वारकरी चांगलं राहू शकत नाही. 2 फडकरी, 2 मटकरी, 2 विद्वान चांगले असते ते. लक्षात ही म्हणजे विशेषता आहे, मानसिकता आहे, नाही राहू शकत. सद्गुणाबाबत मत्सर आहे. एखाद्या वैराग्यवान माणसाने दुसरा वैराग्यवान बघितला ना, तो वैराग्यवान नाही हे सिद्ध करण्याचा पहिला वैराग्यवान प्रयत्न करतो. काही गरज नाही. अरे आत्म्यासाठी तुम्ही वैराग्यवान झाला, तो असे नको नसेल, तू चुकीचा आहे. जो विद्वान असेल तो म्हणणार सगळं बरोबर आहे, तर सिद्धांत मांडल्याला चुकलं. अरे जाऊन तुम्ही चुकवलं. फार बरोबर मांडला म्हणजे काही तू त्याला स्वर्गात पाठवणार. नवीन नवीन कीर्तनकार बोलतात, विचार प्रोत्साहन देत नाही. वेळ लागेल, कधी कीर्तन गेलेलं सहज होत नाही. सद्गुणी मत्सर ज्ञानोबांचा शब्द मत्सर माझ्या. आणि हे मी सगळे पारमार्थिक म्हणून बोलतो, भावाला सहन करत नाही मत्सर. एखादा भाव लहान भाव असू किंवा मोठा होत असला ना, त्याला सहन होते. तुम्ही तर लांबची गोष्ट. दारुड्यावर असेल, दारू पिऊन पडला असेल, त्याला उचलते भरलेल्या कपड्यामध्ये, त्याच्या घरी गोष्ट करते. पण वारकरी जर बघितला ना, कपड्याच्या आतच मत्सर, त्याने काही बांध पडलेलं नाही, वाराला घेत नाही. त्याचे चांगला माणूस दिसला, हा माझ्यापेक्षा चांगला आहे, हा मत्सर असतो जीवनामध्ये. आणि भरलेलं अंतकरण असलं, आपली नागरिकपणे आपलं सौंदर्य कायम करून एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये, आपले नागरपणे स्वतःला सुंदर बनवणं. शब्द दिसत नाही. शब्द लक्षात ठेवा, स्वतःला सुंदर बनवा ही ज्ञानेश्वरी. आपुले नागरपणे शब्द असा पक्का मजबूत लक्षात ठेवा, विशेष चांगला आहे. आणि स्वतःच्या सौंदर्यापुढे आपुले नागरपणे इंद्रभुवनाचे पाबळपणे. इंद्रभुवन 100 यज्ञ करून जिथं जावं लागतं, इंद्रभुवनाचे पाबळ म्हणजे गरीब होतो. तो केली म्हणजे पालवणी फुलाची संसारातल्या तुकड्यांना तो काय भीक घालणार आहे का? ती हृदयातली प्रसन्नता आहे. खूप सुंदर सांगतात, ज्याच्या हृदयामध्ये अमृत प्रसवलं जातं, अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा ठिठरू. पोटातूनच अमृताचा झरा लागलेला आहे, त्याला क्षुधा प्रसेचा हडगडू किरी होऊन त्याला तहान भूक लागू शकते का? हृदयाच प्रसन्न झालेला आहे, बाह्य विषयाची गरज लागत नाही. बाह्य विषयाची गरज लागत नाही म्हणून त्यागाचं नाटक करत नाही, वैराग्याचं नाटक करत नाही. कोणासाठी? अरे प्रसन्न होण्यासाठी तू परमार्थ करतोस, स्वतःचं सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतोस. अज्ञानी माणसाला काय दाखवतोस तू कोणीस? घरात बाई ज्याला मानत नाही त्याने तुला मानावं,
नाही कळालं. हा त्याच्यापेक्षा खालच्या मनाचा. त्याने काय परमार्थाचा अवतार दाखवावा, काय परमार्थाबद्दल बोलावं, ज्ञानेश्वरी शिकवतो. आणि हे सगळं ज्ञानेश्वरी वाचताना कळतं. हे तुम्ही विसरू नका, नाही तर माझ्या वक्तव्याकडे जाल तुम्ही. हे माझं बोलणं नाही, म्हणून प्रत्येक शब्दाला जो मी प्रमाण देतो, ही ज्ञानेश्वरी आपल्याला शिकवते. अमृताचा चठोर कापलेली नागरप्रत, जो अमृता ठीक ठेवी तो कांजी कैसे नसे. हे सगळं ऐकलं अर्जुनाने. मग असं सांगितलं तुम्हाला. आणि अर्जुन श्रोता होता, समर्पित. अर्जुन काय श्रोता आहे, समर्पित. दोघांमध्ये फरक आहे. श्रोता आहे ना, तो चुका काढायला येतो. समर्पित आहे तो ऐकायला येतो. समर्पित आहे ना, त्याच्यावर डोक्यात एक भावना आहे, ज्ञानेश्वरी ऐकायची, आपल्याला ऐकायची. श्रोता असला, विद्वान असला, कुठे न्यायशास्त्र आलं, कुठे वेदांत आलं, कुठे व्याकरण आलं, श्रोता. तसा अर्जुन श्रोता आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि त्याच्या लक्षात आलं एकशे अखंडित प्रसन्नता, हा बोलणं मानून हृदय प्रसन्न हो. मग कशाला युद्ध करायचं? बघा कसं विचित्र सिद्धांत आहे. वर्णन भक्ताचं केलंय आणि ह्या योद्ध्याला वैराग्याचे डोळे सुटले. विसंगती कशी दोघांमध्ये. आणि तोच अर्जुनाचा शब्द पकडला. काय बोलला तिसऱ्या अध्यायामध्ये. आणि जर साधू श्रेष्ठ आहे, आत्मदेव श्रेष्ठ आहे, मला काय तक्रार तुम्ही ना करे. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी जनार्दन तत्किन कर्मणे घोरे म्हणून घोरे कर्मणी माम नियोजस. या वाईट कर्मामध्ये मला तू युद्ध कर म्हणून सांगतो तेव्हा लाज वाटत नाही तुला? ये लाजसी ना महाघोरी लाजसे. आणि काय देवाचं भाग्य बघा ना. हे सुद्धा शब्द ऐकून कृष्णाने, भगवान कृष्ण सृष्टीचा रचयिता ऐकून घेतले. ते महाराज एवढंच नाही ऐकलं, बरंच बोललेलं आहे. आणि सिद्धांताचे विषय बाजूला ठेवून मागणीचं मन ओळखण्याचा प्रयत्न करा. काय ज्ञानोबराय म्हणतात, हे ज्ञानोबरांचे स्वतंत्र विषय असतात. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुन देवाला बोलायला लागला, या लाजसीना महाघोरी करणे सुद्धा. आणि बोलता बोलता काय होतं, देवा मला काही कळत नाही, हे कळत होतं. या अगोदर भगवंत म्हणतो ना, तू जाणता तर आहेस पण नेहमी पण सांगत नाहीस. इथे तू उलटा सवाल जबाब. तेव्हा मी तुझ्या हिशेबानं माझ्यात न कळते पण हे मी मान्य करतो, मला कळत नाही. मी आधीच काही नेले, हे तुझं बोलणं स्वीकारलं, मला काही कळत नाही. परंतु देवा तुला मी ज्ञान विचारलं, मला काही कळत नाही हे मी मान्य करतो, पण मी तुलाच नाही विचारलं. मी आधीच काही नेले, वरील कळून मोहे येणे, मला मोह निर्माण झाला. कृष्णा विवेक आकाराने कृष्णा कृष्ण ज्ञान तुला विचारलं, तो तुझी एकीच नवाई. लावणीची भाषा ओळखा बरं कशी बोलतात, काही फार सांगायची गरज पडेल असं वाटत नाही. तेव्हा तुझी एकीच नवाई, या उपदेशा माझी गोवाई, ते असला उपदेश असतो. एखाद्या ते कीर्तन ठेवायचं, कीर्तन झाल्यानंतर मग म्हणायचं ते असली कीर्तन असतो. ही काही बोलण्याची पद्धत काय वाटत असेल तर ही अवस्था कृष्णाची. तेव्हा तुझी एक एक नवाई, कधी कर्म सांगतोस, कधी ज्ञान सांगतोस, कधी संत श्रेष्ठ नाव सांगतोस. तुझी एक एक नवाई, या उपदेशाची गोवाई. हा उपदेश आहे, याला ज्ञान म्हणावं. अर्जुनाचा फार कठीण शब्द बरं का. हाला उपदेश करी ऐसा, याला जर उपदेश बनावं, अपभ्रंश तो कैसा, भ्रमिष्ठपणा कोणाला म्हणावं, हे काही देवाला बोलायचं म्हणे. आणि भगवान शांतपणे ऐकून घेतात. हा उपदेश जरी ऐसा, अपभ्रंश तो कैसा.
काय भ्रमिष्ठपणा कोणाला म्हणतो? देवा नीट ऐकावर का इतकं सुंदर बोलतो तुला महाराज. देवा अगोदर मी चांगला होता, अगदी म्हणू का बोललो मौलीच्या मुखात, अगोदर मी चांगला होता, पण तुझ्या बोलण्याने मी बरबाद झालो. जे किती दाखवले मानस माझं किती स्थिर होतं माझं मन. अर्जुनाचं मन स्थिर होतं ना. भगवती वचने स्वतः कबूल केलेले. गांधीवान सहसते हस्तात तत्व परिदय्यते न शक्नो व्यवस्थातून अवस्थातून न शकलो मी भगवती वचने म्हणा. आणि तो इथं काय म्हणतो की किती दाखवलेले मानस माझं मन स्थिर होतं. तुझ्या बोलण्यामुळे देवा माझं मन ढवळलं गेलं, चांगलं नाही. कोणत्या माणसाने उद्देश केला असतं बरं? तिसरा अध्याय हे असं ऐकलं असतं, करायचं असलं युद्ध कर, तुझी धावती आहे तू. युद्धाचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे? कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध ते काय द्वारकेसाठी थोडंच आहे. ते भावाभावाच्या वाटणीसाठी युद्ध चाललंय आणि शिवाय कृष्ण खातोय. शब्द भेटायचे किती ढवळले मानस माझे. काही वाटत नाही का अर्जुना? त्याला म्हणतात प्रेम. ही ज्ञानदारांची विशेषता, हे माणसाचं जीवन परमार्थाचं. खूप कठोर बोलला की तेव्हा मला वाटतं कठोर बोलला, पण ते खंडाने प्रेम असेल ना तर बोलणं अंतकरणाला लागत नाही. हे प्रेमाच्या अंतकरणाचं प्रतीक. मित्रांनी सभ्यतेला बोलावं. प्रेमळ मित्र नाही तो, व्यावहारिक मित्र. आणि दुसऱ्या मित्राने सभ्यतेने बोलण्याची अपेक्षा केली ना ती व्यापारी मित्रता आहे, प्रेमाची मित्रता नाही. प्रेमात शब्द लागतच नाही. ज्ञान आणि प्रेमातलं अंतर फार मोठं. ज्ञानात भाषा पाहिली जाते, प्रेमात हृदय पाहिले जाते. प्रेमात भाषेला बंधन नाहीये. ज्ञानात अतिव्याप्ती, अव्याप्ती, उच्चारण, मराठी शुद्धता सगळं पाहिलं जातं. आणि शेवटी म्हणतात सगळं बरोबर, पण मराठी अजून बोलता येते. ज्ञानाची जगत प्रेम वेगळं आहे. भागवतात एक छोटा सिद्धांत सांगतो खऱ्यात. उद्धव ज्यावेळेस वृंदावनामध्ये परत जातो भगवंताच्या सांगण्यावरून, ते ज्ञानी आहे ना जरासं, कपडे चांगले, देवाचा निरोप घेऊन आलेला. काय काय वेळेस ही पकडून फार मोठा अवघड करतो. माणूस मूर्ख असावा आणि त्याला शहाण्या माणसाने पाठवलेला असावा, त्याच्या बाजूने त्याला अंतच राहत. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तसं तो आवडतो. देवाने सांगितलं पण तुला बायांना समजून बघायचं, आत्मीने जास्त. आता आपण ज्ञानी आहोत आणि वृंदावनामध्ये रमण व्यक्तीमध्ये ते सगळं गोपिका एकत्रित आलं. राजा बसलेली होती त्या ठिकाणी आणि यांनी प्रयत्न सुरू केले. कृष्ण म्हणजे कोण? कृष्णाचं स्वरूप काय? प्रेम वेगळं असतं, प्रेमाची भाषा वेगळी असते. त्याने असे मोठे मोठे शब्द वापरायला सुरुवात केली. एक भुंगा, काळा भुंगा राजकीच्या जवळ येतो आणि गुणगुण करायला लागतो. कसे उरण असतं प्रेमाचं तुम्ही कल्पना करा. प्रवचन चालू आणि एक भुंगा राजाच्या जवळ येतो, तो काळा असतो. तो सेवाही बसलेला आहे. देवांची ती भुंग्याला उद्देशून होतो, अरे तू काळा आहेस. तिथे असताना कळला नाही, आज कळाला. आतूनही काळा आणि बाहेरूनही काळा आहेस. उद्धव वेदांतातले जाड शब्द वापरत होतो की थांबला. देवाला असं बोलतात, ईश्वराला असं बोलतात, किती मोठा अपराध, महान जघन्य अपराध. आणि ती बोलायला सुरुवात करते, अरे तू काळा आहेस. कृष्णाने तुला चाटुकार्तेसाठी पाठवलं, त्या कृष्णावर माझा विश्वास आहे
म्हणजे कृष्णाने शिवाय देण्यास सुरुवात केली राजाने. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शूर्पणखेची बाजू उचलली एकटी राधिका. हे भागवत वाचून लोकांना कळत. शूर्पणखेची राधिका सांगते, काय शूर्पणखेचं चुकलं होतं? देवा तुझ्या सौंदर्यावरती भावली होती, नाहीतरी देवा तू देखलाय राजाचा सुकुमार मदनाचा, तुझ्याकडे पाहून जर जीवाने भावले, भावायचं कुठे? काय ते शूर्पणखेची चूक आहे? पण देवा तू एवढा दुष्टर आहे, तुझ्यावर भावणाऱ्या, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या शूर्पणखेचे सुद्धा नाक आणि कान कापून टाकलेस, आधीच स्वार्थोस. असं बोलत होती. अचानक कृपा प्रसाद झाला आणि लक्षात आलं रागाने त्या बोलला, स्मरण त्याच. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या सांगत असताना कशी आहे ही सांगितलेली नाही. तर विस्मरणे परम व्याकुल. काय व्याख्या कशी? भक्ती म्हणजे काय? तर विस्मरणे, त्याचा विसर झाल्यानंतर जी व्याकुलता निर्माण होती त्याचं नाव भक्ती. चांगला गुणवता होणं स्मरण आहे, वाईट गुणवता होणं स्मरण आहे, विस्मरण नाही. देवाला शिवाय देताना देवाचीच आठवण आहे, देवावर प्रेम करताना देवाचीच आठवण. हे तर वारकरी संप्रदायाचं हृदय. निगवड्या निष्ठुरा लाज नाही. आमची जनाई सुद्धा राधिकेचं अनुसरण करते. अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रामरंगी झाली, जन्म सावित्री चुडा झाली. महाराज लोक असा आढळून घेते, कसं होतं अरे विठ्या रे विठ्या. जनाई म्हणते, अरे ज्ञानासहित सांगते, उभी राहून अंगणी शिवाय देत दासी झाली. तुझी आठवण आहे, त्याचं नाव प्रेम. विस्मरण व्याकुळता आहे, स्मरण भक्ती, आठवण भक्ती, पाजरता माणस. अर्जुन तो देवाला बोलतो ना, जे तिकडे हरवले माणूस माझे, देवाला काही वाटत नाही. कारण की अर्जुनावर प्रेम आहे, अर्जुनाचं प्रेम. हारण्या जिंकण्याकरता भगवंताचा स्वीकार केला नाही, बरोबर असावा म्हणून स्वीकार केला. हे गीतेचे रहस्य. युद्धामध्ये विजय होईल अथवा पराजय होईल, तो नशिबाचा भाग आहे, प्रारब्धाचा भाग आहे, कर्माचा भाग आहे. पण तो सतत जवळ असावा हा प्रेमाचा ओलावा. आणि जवळ असणाऱ्या माणसाला त्रास देणं हेच प्रेमाचं लक्षण. अर्जुनाची भाषा आहे, ते किती डहरले माणूस माझे. ज्ञानोबा समोर इतका सुंदर करतात, लक्षात ठेवा. मला तर हा इतका सुंदर आवडतो विषय प्रसंग. अर्जुनाला विचारलं, का तुम्ही देवाला एवढं बोललात, तुम्ही हा उपदेश आहे, किती डहरले, तुमचं काय बोललं? अर्जुन म्हणतो, काय आहे तुम्हाला आमच्या दोघातलं प्रेम कळत नाही, तुम्ही गप्प बसा. हा जो देव माझ्या जवळ आलेला आहे ना, अनंत जन्माच्या पुण्यावर आलेला आहे. आणि जोपर्यंत माझं पुण्य संपत नाही तोपर्यंत त्याची ताकद नाही जायची, म्हणून ते ऐकून घ्यावं लागेल. अर्जुनाचे शब्द आहे, तेव्हा तुझा ऐसा निजे गुरु आज आरती धनी कान. आणि तिसऱ्या अध्यायातली सगळ्यात सुंदर ओवी तुमच्या आमच्या कामाची ओवी, इतकी गोड ओवी तिसऱ्या अध्यायामध्ये. देवा सकल आरतीचे जे आले, आज जे पूर्ण यशाशी आले, कधी विसरू नका या ओवी. जे मनोरथ झाले विजयी माझे, हा समारोह बरोबर का या विषयाचा. काय काय शब्द तुझाच अर्थ कळत नाही तुम्हाला. सकल आरतीचे जे आले, माझी इच्छा जगली. शब्द कळताना कळतं देव झाले, ओवी कशी बघा तुम्ही. सकल आरतीची, सकल आरतीची जी आहे, आरतीमध्ये इच्छा, माझ्या सगळ्या इच्छा जगल्या. अवघड शब्द आहे. आपली इच्छा आहे ना, दर मिनिटाला जन्माला तर दर मिनिटाला मरते. चांगली गाडी पाडली की लगेच इच्छा जन्माला येईल.
ह्या गाडी चालली बरं का, आपल्याला असती तर इच्छा जन्माला आली ती निघून गेली की मग पाठीमागून सायकल होती, बसायचं का डबल तेवढी इच्छा मिळली. जन्माला घरात किती वेळा इच्छा जन्माला येतात, एकही इच्छा जगत नाही. वाढ इच्छा जन्माला येतात, आपल्यामध्ये मरून जातात. आपलं पाप आहे आपल्या लक्षात येत नाही, आपलं दुर्भाग्य, पुण्य नाही आपल्या. इच्छा जन्माला येते आणि ती पूर्ण होत नाही, जगवता येत नाही ती इच्छा, हे पाप आहे जीवनामध्ये. आणि आज मी ती छातीवर हात ठेवून सांगतो, सगळ्या अर्थीचे जी आहे माझी इच्छा जगली. एक इच्छा नाही, सकल इच्छा जगल्या. सगळ्या इच्छा जे जन्म जिवंत झाल्या, सगळ्या इच्छा. एक मनुष्य, माझा मित्र थोडासा आहे जरा, जरी आम्ही शिकलेलो असतो तर 2-4 मित्र सगळ्या क्षेत्रातले असतात आम्हाला. त्या मित्राने कुठेतरी सुंदर मुलगी वगैरे बघितली आणि माझ्याकडे आला. मला म्हणे काय सुरू झाली ब्रह्मचारी राहिली, काय हृदय तुटलं म्हणे. जर महाराज नसतो तर मी लग्न केलं असतं. तो दुसरा माझा दोस्त आलेला होता. मला पण शास्त्री तुम्ही काही बोलतच नाही, तू का ती झाली होती, रोज 2-4 वेळा हृदय तुटत असतं. पहिली वेळेस नाही हृदय तुटायची ती, हो 2-4 वेळेस पाहतो, तो 2-4 वेळेस तुटतं त्याचं, तो टेन्शन घेऊन होतो. सगळ्या अर्थीचे रोज तुटतो. एक मुलगा रोज मुलीच्या मागे लागला होता 1-1.5 वर्षापासून. एक दिवशी खुश झाला. मित्रांनो ज्याला आज का खुश झाला, म्हणजे 1.5 वर्षाचे परिश्रम सफल होते. मग ती लग्नाला तयार झाली तर नाही पण बोलली म्हणे ती आज. काय बोलली, पुन्हा या गल्लीत दिसू नको, नाही तर तंगडत. सकल अर्थी जी आहे काय आपलं कुठे, आपले जे नागरपण, आपलं जीवन कुठे अर्जुनाचे शब्द, एकही इच्छा मरेपर्यंत पूर्ण होत नाही, इतकं पाप आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन आलेलो असतो. सकल अर्थीची जी आहे, सगळ्या इच्छा जगल्या, हा महत्वाचा शब्द. परमार्थ करत असताना ही भूमी कायम डोळ्यापुढे ठेवा. ज्या दिवशी तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या ना, माऊलीने तुमच्यावर कृपा दिली असा अर्थ. जंगलात जा तुम्ही, तिथे एखाद्या पदार्थाची इच्छा करा, पदार्थ जर तिथे आला ना तर माऊलीची कृपा आहे. आणि ताप असेल ना, पदार्थ समोर असताना बातमी येते, घरचं गचकलं, ताप सोडून जावं लागते, ताप असताना खाता येत नाही, ताप. सगळ्या अर्थीचे जे आहे काय ज्ञानोबांचे शब्द आहेत. कशामुळं ज्ञानोबांचे शब्द नीट आहे का, पुण्यवान आहे म्हणून नाही, पुण्याला यश मिळालं. काय विचित्र शब्द आहेत महाराज. मी सगळ्या जगातल्या शास्त्रांचा अभ्यास केला, माऊलीच्या भाषेचीच बरोबरी करता येत नाही, सिद्धांत लांबची गोष्ट. आधी पुण्य यशस्वी आहे, शब्दांचा प्रयोग काय, पुण्य यशस्वी झालं. आता हा कुठला शब्द, पुण्यवान असावं हे माहिती आपल्याला, श्रेष्ठता असावी हे माहिती आपल्याला, सगळं माहिती. पुण्य यशस्वी आले, काय काय केलं त्या पुण्याने, मनोरथ झाले विजयी माझे, देव माझ्या ताब्यात आले. आणि बळजबरी जर मी देवाला शिवाय दिल्या तरी देवाने त्याचं रक्षण करावं, माझी इच्छा पूर्ण करावी, इतका मी यशस्वी पुण्यवान. मनोरथ झाले, याला परमार्थ म्हणतात मला. हे हा परमार्थ आहे. देवाची सुद्धा ताकद नाहीये असं जो म्हणतो तो भक्त असतो, ते प्रेम असतं. एक अभंग 5 मिनिटाचा होईल आणि मग मध्यंतर झाल्यानंतर पुढच्या विषयाला आपण सुरुवात करू. दिवाळीगडाच्या विद्यार्थी तुम्ही काय बोलण्याबद्दल धन्यवाद. 70 विद्यार्थी आहेत गडावर आणि सगळे ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करतात.
शक्यतो गायन वादनाकडे जाऊ देत नाही, तर ते निसर्गता जातो तुझ्यामुळे आढळत. संपूर्ण ज्ञानेश्वरीतला तिसरा, चौथा आणि 18व्या कर्म विषय आलेला. नेमकं कर्म काय असतं, कशा पद्धतीचं असतं, याचा आपण विचार करत असताना समग्र ज्ञानेश्वरीतून ज्ञानोबरांचा जो कर्माचा विचार आहे तो आपण या ठिकाणी चिंतन करतो. म्हणजे पुन्हा आमच्या अध्यायातला काही विषय राहिला अशातला काही भाग नाही. तिसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण कर्म आहे, चौथ्या अध्यायामध्ये निष्काम कर्म आहे आणि 5व्या अध्यायामध्ये सुद्धा कर्मसंन्यास, कर्मफलत्याग असे 3 अध्याय आणि 18व्या अध्यायामध्ये थोडंफार कर्माचं विश्लेषण आलेलं आहे. त्या सगळ्यांना आपण एकत्रित करून कर्माचा विचार करतो. त्याचं मूळ कारण असं की प्राचीन काळात जी यज्ञाधिक कर्म होत होती ती आता काल बाजूला लागलेली आहे. आज त्याचा फार विचार करून, फार चिंतन करून काही उपयोग नाही त्याचा. कारण की आता घरातला अग्नी पेटवण्याची पंचायत यज्ञाने कुठं पेटवणार आणि कोणाकडे एवढा वेळ आलेला आहे की माणूस यज्ञ करत बसेल. आणि आता या काळामध्ये एवढा परिवर्तित काळ झालेला आहे. हिंदू माणसं हिंदू संस्कृतीवर जेवढी टीका करतात ना तेवढी बाहेरची करत नाही. महाराज लोक जेवढं संप्रदायाच्या विरोधी, तेवढे संप्रदायाच्या बाहेरचे लोक विरोधी होत महाराज, अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि हेच खरं कलियुगाचं महात्म्य. कलियुगाचं वर्णन करत असताना ते विरोधी दुसरे असतात असं सांगितलं नाही. भावकीच भावकीच्या विरोधी असते, भाऊ भावाच्या विरोधी असतो, आपलेच लोक आपल्या विरोधी असतात. हे कलियुगाचं सगळ्यात मोठं वर्णन झालेलं आहे. मोठे पण स्वीकारणं हे भावकीला जमत नाही कधी. हर व्यवहार वेगळा विषय, तो या विषयाला अनुयोगी आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. प्रत्येक माणसाने कर्म केलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये लग्न केलेल्या संतांना, ब्रह्मचारी असणाऱ्या संतांना सारखाच मान दिला जातो. हे कोणाच्याच लक्षात नाही आजपर्यंत. संन्यासी माणसाला का मान असतो? कर्म सोडले म्हणून, त्याग केला म्हणून. ज्ञानारायण म्हणतात ही चुकीची गोष्ट. ज्ञानारायणचं मत मानतो बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटेल कर्मकांडाचं खंडन असं करणारे डोक्यामध्ये. ज्ञानारायण म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कर्म करावंच लागतं. हे भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा मत आहे. नाही कष्ट क्षणामाती ज्यात तिष्ठत्य कर्म करते. माझ्या समोर जर तुम्ही बसलेला असला तरी प्रत्येक क्षणाला तुमच्या हातून कर्म करते. डोळ्याने तुम्ही पाहताय, कानाने ऐकताय, तुम्ही सगळे कर्म चालूच आहेत. कुठं कर्माचं संन्यास होणार आहे? फक्त चांगलं कर्म करणार नाही किंवा वाईट कर्म करायचं तुमच्या हातात आहे, पण कर्म थांबवू शकत नाही. नाही कष्ट क्षणात एक क्षण सुद्धा कर्माचा त्याग करू शकत नाही. अकर्मकृत तिष्ठते शक्यच नाही. वाईट कर्म करण्यापेक्षा चांगलं कर्म करावं माणसाने. आणि या जगात जेवढी श्रेष्ठ माणसं झालेली आहेत ते सगळं कर्माला श्रेष्ठ झाले. अभ्यास करणं हे सुद्धा कर्म. ब्रह्मचारी धर्म गोपाळी अक्षर गोबरा. वारकरी झालं म्हणून काही सगळं सोडून द्यायचं, पंचामृताचं जेवण करायचं, रावण पांघरून घ्यायचं म्हणजे वारकरी म्हणजे. 18व्या अध्यायामध्ये सावकाचं वर्णन आलेलं आहे. विषयाचे खरं इंद्रिय सांडिता थोर विवांत होय ते वीर विराग सहाय. डोळे आवरायचे, कान आवरायचं म्हणजे एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? नसल्यानंतर आपोआपच त्याग असतो महाराज. गरिबीत माणसानं खूप चांगलं असतं, माझा अनुभव आहे. पैसा आला की म्हणतात वेळ नाही. गरिबीमध्ये स्वप्न पाहतात, आम्ही येऊ करेंगे तो करेंगे. महाराज माझी इच्छा होती पंचामृताचं जेवण द्यावं, परिस्थिती नाही, दुष्काळ पडलेला आहे. आणि तोच माणूस श्रीमंत होता ना, होता महाराज अजूनही माझी इच्छा आहे. कर्म लक्षात ठेवा.
प्रामाणिकपणे करणं हे ज्ञानोबांच्या मतानुसार जीवन जगणे. नीट आहे का? तुम्ही जर वारकरी आहात, कशाचीच इच्छा करू नका. तुमचं कर्म नित्य पार पडा, तुमच्या घरात भगवंताशिवाय राहत नाही. ही ज्ञानेश्वरी. कसला सायास करू नका. तुमचं कर्म प्रामाणिकपणे पार करा, प्रामाणिकपणे पूर्ण करा. अंतःकरणात कपट ठेवून वागू. ते कपट म्हणजेच स्वार्थ. मदत करताना सुद्धा भविष्यात हा उपयोगाला येईल या भावनेने लोक एकमेकाला मदत करतात. चुकीची कल्पना आहे, भगवंताला मान्य नाही. आणि कर्म या सृष्टीचा प्राण. कर्म आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. हात पाय चालतात, शरीर यात्रा असू शकते. कर्म करणं जर बंद केलं तर भगवंताला सगळ्यात जास्त राग लग आयतं खाणाऱ्याचा. नीट आहे का? पण आयतं खाणारी माणसं ते फक्त खातातच. कधी त्यांना लोकांमध्ये मान नसतो. अर्जुनाला जो कर्म करण्याचा उपदेश दिलेला आहे त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे, अर्जुना काय होईल सोडून दे. अर्जुनाला वाटतं भगवंताने म्हणून विजय हो, मी लगेच युद्ध करतो. भगवंत आश्वासन देत नाही कर्मामध्ये. भगवंत म्हणतात एक गॅरंटी देऊ शकतो, तू जर मेला तर स्वर्गात जा हे माझ्या हातात. भगवंत म्हणतो हातो प्राप्तशी स्वर्गम. जिंकलास राजाचं राज्यपद सत्ता तुला मिळेल. बाकी कर्म तुला करावंच नाही. आणि लक्षात ठेवलं, कर्म नाही दिलं ना, हे जी बाकीचे लोक आहेत ते शेजार बाजारची सगळी तुला नावं होती, कर्म नाव होतील, म्हणतील गेला गेला. अर्जुना शत्रू जर पळून गेलेला शत्रू पाहिला ना त्याला आत्मज्ञान मिळण्याचं समाधान मिळते. शत्रू जितका असंतुष्ट असेल तितकं क्षत्रियाला आनंद होणं हे क्षत्रियाच्या आनंदाचं वर्णन आहे. कारण की तुम्ही जितके सुखी असाल तितका शत्रू जळत असतो. तुम्ही संकटात सापडले शत्रूला आनंद होतो. तुम्ही पळून चाललात अर्जुना, आवाज वादांश बघून शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा. आवाज शिव्या देते, आवाज बोलू नये त्या शब्दांचा प्रयोग करतो. वादांश बघून वय संकेतावा निंदंतस्तव सामर्थ्यम, तुझ्या सामर्थ्याला शिव्या देते. ततो दुःख तरण होते. त्याच्यापेक्षा मोठं दुःख काय? सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्या सामर्थ्याची जर निंदा केली आणि जर सहन करत असेल ना तो परमार्थाच्या लायकीचाच नाही. एखाद्याला अभाव विचारला आणि खाली मान घातली ना माल काढून टाकावी. कशा करतात? भाकरी तोडले ज्ञानोबांच्या नावाने, कशाला तुकोबाराचं नाव बोलून. ते संसार कमी पडला होता का गाव कमी पडलं होतं? अरे सगळा त्याग करून आलो आणि उत्तर देता येत नाही आयुष्यामध्ये. एक अभाव आपल्याला नीट सोडवता येत नाही, याच्यापेक्षा पाप नाही जीवनामध्ये. आणि मी तर तुम्हाला असं म्हणेन, कर्म न करता जर आपण अशाच रीतीने जगलो ना, जेवढं खाल्लं तेवढं माणसाला फेडायला लागतं. ही जी मधुकरी आळंदी होती हिच्यामध्ये फार तत्वज्ञान लपलेलं आहे. महाराज मधुकरी या शब्दाचा अर्थ असा आहे की घरात पैसे नाहीत म्हणून मधुकरी मागितलं असं नाही. पैशाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकता की मधुकरी शिकवते आपल्याला. जे समाधान करोडपतीने मिळत नाही मधुकरी मागून ज्ञानेश्वरी वाचून मिळवतो आम्ही. आमच्या चेहऱ्यावर पाहून करोडपती जळतात. हे मधुकरीचं सामर्थ्य ठीक नाहीये की परमार्थ करण्याचा तो मार्ग आहे. आणि हे सगळं करून जर ज्ञानाने एखाद्याने आपल्याला हरवलं, आपल्यासारखं पाप नाही जीवनामध्ये काय केलं आपण? नाव ज्ञानावराचं नाव काढू शकलो नाही आपण, तुकोबाराचं नाव मोठं करू शकलो नाही. कशा करता आपण आळंदीला आलो? कुठलं कर्म केलं आपण जीवनामध्ये? लाज वाटली पाहिजे अंतःकरणाला. आणि भगवंताचा शब्द सांगतो, मी फार संकीर्णपणे बोलतोय तुम्हाला.
भगवंत म्हणतात त्या माणसाचा मी डायलॉग करतो. उत्सी लोकांना उत्सादन, गवत कापतो ना त्याला उत्सादन म्हणतात. उत्सी देवी लोकांना न कुर्यात कर्मचेदाम. मी भगवंत म्हणतो गवत कापतात तसं त्या माणसाला भगवंत म्हणतात मी कापून टाकतो जर कर्म नाही केला नाही तो बसून खाल्लं तर. उत्सी देवी लोकांना न कुर्यात कर्मचेदाम. आईचं खाणारी माणसं मला आवडत नाही. शंकर असं करता अशा उपहान्या इमा प्रजा या सगळ्या लोकांना मी मारून टाकतो. म्हणून कर्म करणाऱ्याच्या हातात लक्ष्मी असते. लक्ष्मी म्हणजे यश, लक्ष्मी म्हणजे भगवंताची पत्नी. हे मनमानवी जीवन हे स्वीकारलं. पुरुषार्थ करण्याकरता आपण परमार्थामध्ये आलेलो आहोत. पळून आलेलो नाही आपण. पळून चाललेला अर्जुनाला तो परत करतो तो भगवान श्रीकृष्ण असतो. पळून जाणं घाबरून जा होणार काय दुसरा जन्म. या जन्मात ते दुसरा जन्म भगवंत तयार आहे. घेईन मी जन्म यादसाठी देवा. हे ज्ञानी लोकच ते मोक्ष मोक्ष सांगतात. हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही. मोक्ष मिळायला पाहिजे. कुणापासून मोक्ष मिळवायचा मला अजूनपर्यंत अर्थच कळला नाही. कुणापासून मोक्ष मिळवायचा. कोण आपल्या मागे लागले म्हणून मोक्ष तयार करणार. आपलं अज्ञान आहे ईश्वराला समर्पित. म्हणून अभिमान त्याची एक एक टप्पी इतकी सुंदर आहेत ना. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तुम्ही ठेवा. आमच्यातर्फे दुर्लभातला काम कुणाला पाहिजे मोक्ष. गर्भावासाला घाबरणारी माणसं आहेत का मी का जन्माला घाबर. हे कोणी वारकरी संप्रदाय तत्वज्ञान सुरू केलं हे मला अजून कळालं नाही बरं का. हे माऊलीच्या विरोधातच बोलतात. माऊली पाहिजे देवाचं प्रेम पाहिजे हे ज्ञानोबाचं तत्वज्ञान. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली. भिकार भिकेमध्ये वाटतो. माऊलीचं वर्णन करत असताना एक शब्द फार गोड आलेला. जयाने घातली पाठवलं सगळ्यांचं. जयाने घातली मुक्तीची गवादी म्हणजे अन्नक्षेत्र. गवादी शब्दाचा अर्थ काय. आनंदीमध्ये मुक्ती ही अन्नक्षेत्रात मिळणारी भीक आहे. हे तुकोबरा म्हणतात. जयाने घातली मुक्तीची मुक्तीचं अन्नक्षेत्र कळण्यात ज्ञानोबरा येते. ज्ञानेश्वरीमध्ये 1000 ठिकाणी सांगितले की मुक्ती कशी मिळते. मुक्ती म्हणजे परमार्थ नव्हे. माऊली म्हणजे परमार्थ. माऊलीचं प्रेम म्हणजे परमार्थ. आणि आई बापाला जर प्रसन्न करायचं असेल शब्द नीट ऐका. योग्य कर्म करा आईबाप खुश होतात. नियमाने वागा. योग्य कर्म करा. योग्य कर्म केलं ना आईबाबाचे डोळे भरून येत. काय माझा पोरगा आहे कुलदीपक आहे. योग्य कर्म केलेलं आहे. योग्य अंतकरण भरून येतं त्या माणसाला. शिवाजी महाराजांच्या आईचं अंतकरण किती भरून येत असेल कल्पना काय हिरा जन्माला आला ते स्वाभिमान महाराज. आईला आनंद होतो वडिलांना आनंद होतो. आता मी उलट बोलत नाही. देशाचा पैसा देशाची नीती देशाचं सगळं बुडवणाऱ्याला काय वाटत असेल देवाला. कशा करतो मी जन्माला उत्सी देवी लोकांना. आणि कर्म जर योग्य केलं नाही भगवंताला सगळ्यात जास्त राग सगळ्यात जास्त कर्म न करणाऱ्या. आणि अयोग्य कर्म करणाऱ्याच्या माणसाच्या मध्येच 1000 प्रकारची विघ्न टाकतो देव. ते विघ्न म्हणजे तिसरा अध्यायातला प्रश्न आहे. पापम करते कोण विघ्न म्हणजे प्रश्न आहे. योग्य कर्म करण्याचे पुढे काहीच येत नाही. समर्पण भावनेने कर्म करा काहीच येत नाही. वारकरी बरबादच होत नाही. ऋषी बरबाद होतो. लोकांच्याच पुढे काही अक्षरा जाते काही तुकोबराकडे गेलेली नव्हती काही. आणि चौरास्त्रीचा शब्द काय तुकोबरांचा रुक्माई समान. फार अवघड शब्द. नातं लावणं फार सोपं असतं. नातं कोणतं लावतात तुकोबर आहे रुक्माई समान म्हणून आभार
काय म्हणून भगवंताचा प्रसाद. कुठंच शिक्षण नाहीये, कुठल्याच ग्रंथाचा अभ्यास नाहीये. अंतर्गतातून देव बोलतो तो तुकारांची अभंग निर्माण होतात. आणि रामेश्वर भक्तासारख्याने जळावं त्या अभंगाकडे पाहून हे जीवन धन्य लक्षात ठेवा. आपले शब्द पाहून विद्वानाला हवा वाटावा असा अभ्यास असावा, असं जीवन असावं. अरे माणसाला वाईट वाटेल, पण ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तिला तर बरं वाटेल, त्या माऊलीला बरं वाटेल. आणि ती माऊली आपलं कल्याण करणार आहे, माणसं काय करणार? माणसं तर काय अधिकार? म्हणून चांगलं कर्म असो अयोग्य कर्म असो, तो सगळा भार ज्ञानोबाला सोडवायचा आणि योग्य कर्म करायचं. आणि कर्म करत असताना जर कपटीपणा असेल, माझा शब्द नीट आहे का? कपटीपणा म्हणजे फळाची इच्छा. मी आज संगत दिली, लोकांनी माझं नाव काढलं. मी आज चांगलं कीर्तन केलं, लोकांनी माझ्या पाया पडावं. मी आज चांगलं विश्लेषण केलं, लोकांनी मला संत बनावं. ह्या सगळ्या कपटी भावना आणि भगवंताला आवडत. म्हणून सगळ्यांचे प्रयोगच असेल ज्ञानोबांचा. तरी वेळा ऐसे की मोठ माणसं मोठे ठेवत नाही, घासरायचा काय प्रश्न? हा प्रश्न काही लहान माणसाविषयी नाही. मोठे माणसं आपण होऊन पडलेले असतात. मेलेल्या मांजराच्या पाठीमागे मांजर लागत नाही. मांजरा वाटत तू माझे गिरायकाचे पळतो कोण बघू दे. आता नाही ना प्रयुक्त आणि इतक्या गोड होण्यात अप्रतिम कुठची वर्ष होणार. भगवंत म्हणतात तिथे ज्ञानी कपटी लोक आहेत ना, यांना हे काम क्रोध फसवतात. इतका सुंदर विषय आहे, मन प्रसन्न होईल तुमचं ऐकलं. हे जे कामी क्रोधी लोक आहेत ना, सिद्धांताच्या आड वाटणारे, शब्द लक्षात, सिद्धांताच्या आड वाटणारे, ते लपणारे ज्याच्यामुळे लागतात ना, लपवणारेच काम क्रोध असतात. लपलेलं पण कळत. आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हैस जर दूध देत नसेल, गाय जर दूध देत नसेल, त्याचं वासरू असतं ना, त्याचा आतला भाग काढला जातो आणि त्याच्यामध्ये भूस भरला जातो. ज्ञानोबांचे शब्द इतके सुंदर, काय सांगावा, जीव वाटते अशा शब्दावर. वासरू वरून वासरूच आहे ते. दूध काढण्यासाठी माणसाने त्याच्यामध्ये भुसा भरलेला आहे. ज्ञानोबांचे ओळख हा कसे, जेणे म्हणजे काम क्रोधाने, जेणे सत्याचा भोकसा काढला. वरची कातडी सत्याची आहे, वर सत्य आहे, सत्याचा आत्मा नाही. जिवंत सत्य, जिवंत सत्य. जेणे सत्याचा भोकसा काढला, असत्य तृणकृता भरला, तृणकृता घोष, तो दंभ रुढलेला जगी. काय ज्ञानोबांच्या वेगळा दंभ. दंभ म्हणजे मी संत आहे, विद्वान आहे, मी साक्षात्कारी आहे, मी अमुक आहे. अवतार संतच असतो म्हणून ते गौरव वाढलेलंच असतं ना सगळं. रावण ज्यावेळेस आला होता, मी वाल्मिकी रामायण सांगतो बरं का तुम्हाला. या आपल्या लोकांना हे सुद्धा माहित नाही, मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा नाहीये. आपण नरेंद्र वाल्मिकी रामायण वाचत नाही, आपलं पापच म्हणायचं. कोणाच्या डोक्यात ही लक्ष्मण रेषा आली कुणाला माहिती. मूळ वाल्मिकाने लक्ष्मण रेषा लिहिलेली, टाकलेली. रामचंद्र प्रभू जातात हरणाच्या मागे आणि संन्यासाच्या वेशीमध्ये रावण येतो. मूवी समजायला बरं पडेल तुम्हाला. आणि शेतीला तेव्हा पाहते की संन्यासी आलेला आहे, बसायला पाठ टाकतो वाल्मिकी ऋषी म्हणतो. आणि घरात जे कंदमूळ आहे तिथे रावणाला खायला संन्यासी. दंभ काय असतो म्हणतात, वरचा जो अवतार आहे ना,
तुमच्यासाठी सांगतो मी रावणाकडे नाही बोलत, असं खरंच आळंदीमध्ये रावण म्हणून संन्यासी येतो आतून रावण. सीतेला कळालं नाही, रामाच्या सान्निध्यात राहणाऱ्या सीतेला कळालं नाही. हरामखोराच्या सान्निध्यात राहून आपल्याला समजत कळतील शक्य, कारण तो संन्यासी दिसतो, ज्याने सत्याचा फक्त भोगसा काढलेला आहे, वरतीच आहे. असाच ते प्रवृत्तीला तो दंभ. दंभ म्हणजे जे नाही ते दाखवणं, त्याचं नाव दंभ आहे. विद्वान नाहीये पण गंभीर असतो, बोलत नाही असं न बोलल्यामुळं कळत होती विद्वान आहे. आमच्या बरोबर झाड पोरगा होतो पद्धतीने म्हटलं काय बाबाची इच्छा होती, 4-5 पोरं एक पोरगा आपल्याला आळंदीला पाठवायचं. ते पहिल्या गुडघ्यात येऊन अभ्यासाचं काही नाव नाही, पण आमच्या बरोबर असायचं. आणि चमत्कार असा होता, अभ्यास करून आमच्या हाडाची काळजी झाली आणि सगळं गाव तुझ्या काय करायचं, मला हातीपात ते देत नव्हतं. का महाराज दिसायला दम. एका गावात सत्याला गेलो होतो आम्ही, वस्तीवर जेवणाला वेळ, खेडेगावात सगळा प्रपंच बोलवलं तर खरं, पण आता नाही वेळेवर झालं स्वयंपाक. मग काय करा भजन, हे भजन आणि प्रवचन कीर्तन एवढं झालं ना महाराज, आता काय सांगायचं तुम्हाला, हे भाषण घेण्यासारखे. 10वा प्रवचन ज्ञानेश्वरीचे, कावळी पण काढायचं. काय ते परमात्मा महाराज कावळा ज्ञानेश्वरी बोलली. त्याला वाटतं बरं झालं लवकर सोडा, काही पुढे येतच होतं. आणि भूक लागली पोटात, 2-4 मिनिटं भजन करत होते. हा पाहिलं की त्याला जास्त लागलं होतं, जरा लांब जाऊन बसलो. राग आली नसली का जेवायला बोलून जेवण ट्युशन मध्ये चेहरा त्याला असं पाळलेला. अरे भूक लागल्यामुळे पुढं त्या वस्तू कशी जात होती, 7 वर एकदाच, काही राग नाही, काही नाही, काही. एक मुसलमान तिथून चाललेला, तो गाय आणि एक पोरं कसे आणलं होतं. काहीचा गळा असतो, काहीचा लंगा असतो. त्यांनी पाहिजे तुझे जातात या मुसलमाना राग आला, त्या आमच्या बाजूला मी बसलेलो होतो. काय चाललंय म्हणे, कोणी शिकवलं असलं झालं, सगळे राग एकत्र, सगळे स्वर एकत्र, काही पद्धत गायची वगैरे. कोण आहे तुमच्या गुरु? ते 4-5 करून नवीन होतो, मी ते सगळे बसलो होतो. तुला तो बसलो जरा गाण्यातला अक्षर सुद्धा कळत होते, स्वर सुद्धा नीट म्हणता येत होतं, सर म्हणत होतं. तो बसला आमच्या गुरु. हा गेला महाराज आत्ती शिष्य, तुम्ही माझ्याकडे बघितलं, असा हात केला लक्षात आलं काहीतरी चुकले. माझे शिष्य बोलो काय जातात मध्ये बच्चे, तुम कहते हो क्या? हाँ हम अच्छा गाते गाओ. इतका चांगला गायक होता, मला अजून हसू येतं, इतका चांगला गायक होता, असं ताना मारलं नाही. याला भूक लागल्यामुळे याला काही समजत नव्हतं, जेवढं ताना मारलं तेवढा हा टेन्शन मध्ये. त्याला वाटायचं आत्म चांगली हे का पटत नाही, ताना मारला सगळं करत याला ते सगळं झालं. त्याला राग आला त्या मुसलमानाला. तो बोला महाराज हमने तो गाया अभी, आपको तो पसंद नहीं आया, तो नहीं आया, आप गाओ. रस्ते पे गाने वाला होगा, तुम गा सकते हो रस्ते पे, आप मेरे महाराज मला बोलवतो पुण्याला जायला
सांगितलं होतं पत्ता रे फोन नंबर घे सांग नको जाऊन बोलू अजून पण काही बोलवलं नाही कळत नाही माणसाला कोणत्याही माणसाला महाराज म्हणून पाया पडतात कोणत्याही संताला संत म्हणतात रावा मिळतो पण मान्यतेसाठी संत झालेला आहे शब्द नाही आहे मान्यतेसाठी संत झालेला आहे तुम्ही त्याच्या चक्कर मध्ये आलात आयुष्य बरबाद एका मनुष्यानं 15 वर्ष एका महाराजाची सेवा केली विद्वान म्हणून त्याला कळालं की हा बदमाश तो माझ्याकडे आला म्हणजे महाराज माझा परमार्थावर विश्वास राहिला नाही ध्यानाला कुठे सांगितलं 15 वर्ष सेवा केली तो बदमाश निघाला म्हणलं 15 वर्षामध्ये एक ज्ञान झालं की तो बदमाश आहे तो खरं ज्ञान ज्ञानेश्वरी जर वाचलं असतं हे एका मिनिटात झालं असतं कशा करता गाथा आहे कशा करता ज्ञानेश्वरी आहे आयुष्यातले 15 वर्ष पुन्हा येत नाही 15 सेकंड पुन्हा येत नाही आयुष्य कोणाच्या पदरी घालू नका कोणाला गुरु मानू नका नावाला तुकोबाराने कोणाला गुरु म्हणले घरात गुरु येतो हा विषय संपताना मी तुम्हाला सांगेन काय पद्धत आहे परमार्थाची म्हणून अयोग्य माणसाची सेवा करून त्यांना आपण मोठं करतो आपण लहान राहतो असाच चित्रपट तो फार सुंदर बोलतो काही काही साधू सुद्धा हा झाला समाजाचा प्रकार असंच ते तुळकुटा होईल काही काही महाराज मंडळी साधू सुद्धा शांती समजून शब्द वेळ आहे शांती समजून मायेचा स्वीकार करतात ओळख किती गोड आहे बघा साध्वी शांती नागरिक साध्वी म्हणजे साधू शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द येतो साध्वी म्हणजे साधू साध्वी शांती शांतीची आहे ना याच्यासाठीच परमार्थ आहे शांती मिळाली आणि साध्वी शांती मागे ह्या काम प्रकारे काय केलं शांतीचे कपडे काढले साध्वी शांती नागली आणि मग मायेला ते कपडे घातले मग माया शोधणारी शब्दांचा प्रयोग कसा आहे गोड आहे बघा तुम्ही माया आता पाहणाऱ्याला काय वाटतं कपडे तर शांतीचे आहे नाही का कपडे तर शांतीचे आहे मग ते शांती समजून ती जागीदार करतात ती माया असते घर बांधणं सोडून देतात आणि मठ बांधतात मायेचा स्वीकार करतात आयुष्यभर मायेला त्रास देतात माया माया म्हणून हिणकच करतात आणि स्वीकार मायेचाच हे काम प्रयोग जे आहे फार मोठं म्हणजे ही बोधाची रोपी लिंची आपल्या अंतर्गत जर ज्ञान वाढायला लागलं ना तर शेंडा फोडला जातो वाढ झाली ज्ञानाची थोडं गोड असतं ज्ञानवाचा शब्द फार गोड आहे आळंदीत आल्यानंतर इतरांपेक्षा थोडं प्रेम असतं बोधाचं रोग जन्माला आलेलं असतं आपल्या अंतर्गत तर काम काय करतात ही बोधाची रोपी लोणचेली फोडतात लोणचेली करणं म्हणजे फोडणे वाढत होत नाही त्याची आहे तेवढंच कोणत्याही गावाचा तेच कीर्तन 10 वर्षांनी ऐका तोच विषय अरे ते दुसरं बोधाची रोपे किती शब्द वैराग्याची साल काढली जितिया अंबाने मोडली उपशमाची आणि या काम कोणाला जर शोधण्याचा प्रयत्न केला तर ईश्वराने निर्माण केलेले चैतन्याचे शेजारी बसती ज्ञानाच्या एका हारी प्रवर्तले महामानसावर चैतन्याच्या शेजारी होतात हे आधीही न जायची काम क्रोध नाही फार विचित्र आहे डोळे विधान न बोलता कवयती प्राणी चुकीचं कर्म करण्याची इच्छा अंत करण्यात आली हे तुम्हाला बर्बाद करणारे काय मार्ग आहे याच्यातून भगवंत म्हणतात ज्ञान प्राप्ती मार्ग आणि ज्ञान प्राप्ती 2 मार्गाने होते ज्ञान प्राप्ती 2 मार्गाने होते योग्य कर्म केलं तर कर्माचाच नाही कर्माचा त्याग नाही 2 वेळा सांगतो कर्माचा विषय संपवतो ज्ञानवाला म्हणतात कुठल्याही तीर्थक्षेत्रात आंघोळीला जाऊ नका चांगलं कर्म करा
सावाया आली कर्मे. तीर्थाच्या बरोबर हे कर्म आली. तीर्थात गेला बाह्य मळ, तीर्थे बाह्य मळ क्षाय कर्मे अभ्यंतर विजय. एवं तीर्थे जाण निर्मळ सत्कर्मांची. सत्कर्म हेच तीर्थ आहे आणि तिथे आपली रती पाहिजे. सत्कर्मी रती वा सत्कर्म संयम शब्दाचं लक्षात ठेवायचं. एवं तीर्थे जाण निर्मळ सत्कर्मेची. आणि हे सत्कर्म करत असताना आपोआप माणसाच्या जीवनात ज्ञान होतं. त्याचे दोन मार्ग सांगितले. चौथ्या अध्यायाचा शेवट खूप सुंदर मार्ग आहे. एक मार्ग असा आहे आपण गुरुकडे जाणं, दुसरा मार्ग असा आहे गुरु आपल्याकडे. आणि वारकरी संप्रदायाचे दोन उदाहरण. नामदेव महाराज असे आहे त्यांना गुरुकडे जावं लागतं. इतिहास सांगत नाही तुम्हाला. विश्वात खेचर गुरु करण्यासाठी नामदेव महाराजांना जावं लागतं. आणि तुकोबरा असे आहेत गुरु त्यांच्या घरात चालून येतात. दोन श्लोक संक्षिप्त अर्थ सांगेल तुम्हाला. खूप सुंदर श्लोक. ती भाषा आहे ना, की तुम्हाला ह्या मला सांगितलं कर्माचा प्रखर मला होतं. आता आई ती बाळूची भाषा पण अशी बदलते मला त्याने समजा शरीर ज्ञानाला काय करतात. एखाद्या शब्दातली कठोरता घालवतात. तन म्हणजे शरीर. तर ज्ञानाला तन शब्दाला अलंकारिक बनवतात. तनु म्हणून जीव काय असं बोलतात. श्रवणाची लागावी. आई जशी समजून सांगते ना तसे अगरवता करावी दासी सका. मला अपेक्षित आहे ती सांगितली पोचवली. हो भाषा बदलली. आतापर्यंत भाषा काय होती तोंडावरांची आणि आता तोंडावरांची भाषा बदलली कारण की ज्ञानाचा विषय. तनु मन जीवे श्रवणाची लागावी. हा गुरुकडे जाणे हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग आहे श्रद्धावान लभते ज्ञान. लभते शब्दाचा अर्थ प्राप्यते नाही बरं का. मिळतं 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 म्हणजे आपोआप. आत्मसुखाच्या गुडिया विधी जो का जयाच्या ठाई इंद्रिया मानली. एक छोटी शब्द आहे तो इतके गोड आहे. आत्मसुखाच्या गोडिया. मगाशी जो शब्द सांगितला ना आपुली नागरपणे तोच शब्द या ठिकाणी. आत्मसुख आपुली नागरपणे. आत्मसुखाची या गोडिया विजय लोक सगळ्या विषया भोगत नाही असं म्हटलेलं नाही. वीट येतो असं सांगितलं. हे शब्द फार विचित्र आहे. कर्म करत असताना सगळ्याच प्रकारची कर्म करावी लागतात. मग त्यात कोणाचा करायचं नाही. विटे जो का एक नाही सगळा विषय विटे. आणि वीट शब्दाचा अर्थ वस्तूचं सामर्थ्य कळणं, वस्तूची क्षणभंगुरता कळणं, वस्तूचा क्षणिकपणा कळणं. हे विटे शब्द आहे. किती वेळ आरोग्य, किती वेळ पैसा, किती वेळ श्रीमंती, किती वेळ. श्रीमंत माणसं या काळामध्ये मानसिक रुग्ण हजारो कोटीचा पैसा आहे. खर्चाला जगच नाही त्यांना. आपल्याकडे पैसा नाही म्हणून भागलेला आहे. हजारो कोटी आहेत. काय विकत घेणार आहे. एकदाच घाणार घेतलं 10 कोटीचं. एकदाच त्याने त्या घेतलं 100 कोटी. जायचं कुठे. जावं तिथं फोन येतो मारून टाकील खंडणी. किती किती विजय लोक सगळा विषय. आणि महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. जयाचे ठाई इंद्रिया मान नाही. इंद्रिय शब्दाचा अर्थ निर्लक्ष. इंद्रिया मान नाही. डोळा म्हणतो ना ऐकत नाही. डोळ्याचं कान म्हणतात ना ऐकत नाही. मान नाही इंद्रिया. काय शब्दाचे एक एक प्रयोग आहे. कोणाच्या घरी गुरु येतात त्याचं वर्णन. गुरुकडे जाणाऱ्याने काय करावं. तन मन अर्पण करावं. तनो मन जीवे चरणाशी हे गुरुकडे जाणाऱ्या माणसाचं काम आहे.
बनवायचं, त्यांनी काय करावं? विटे डोका सकळ विषय जयाचे ठाई इंद्रिया मान नाही, हेच तुकोबाराचे विटले हे चित्त प्रपंचापासून वबनते मनी पैसे. काय ओव्या आणि तुकोबारांचे जीवन साम्य काय बघा तुम्ही. कुठंच गेलं नाही, कोणालाच सोडलं नाही, पण एक केलं, जयाचे ठाई इंद्रिया, इंद्रियाला डिमांड दिली नाही, किंमत दिली नाही तुकोबारांची. दशमीला स्वप्न पडतं महाराज. काही काही गोष्टी जीवनामध्ये अशा असतात का शब्दातून प्रगट नाही करतात. आईच्या मंडूर मुलगा बसलेला आहे, 4-5 वर्षाचा मुलगा. आईला माहिती तो आठवली आहे, त्याला जन्माला 5च वर्ष झाले. ते काही गणवरासारखं बोलावं असं नाही, पण आई त्याच्या बुद्धीचा अंदाज घेण्यासाठी प्रश्न विचारतो त्या मुलाला. अरे असं असं मला वाटतं, तुला काय वाटतं? तो शहाणपणाचं उत्तर देतो. बरोबर. आईला आनंद होतो आणि शाबासकी त्या पोराला कळत. अंतर लक्षात ठेवा काय देतो तुम्हाला. आईला त्या प्रश्नाचा आनंद होतो, समाधान होतं त्या प्रश्नाचं, पण तिला दिलेलं उत्तर त्या पोराला 5 वर्षाच्या मुलाला समजत नाही. मग सोपा मार्ग असतो, डोक्याला हात ठेवून. ही प्रेमाची भाषा आहे, अमोल भाषा आहे. अर्थ काय इथे आपण कमी पडतो. तुकोबारायांचं जीवन भगवंताला आवडतं, गुरुला आवडतं. गुरु काही बोलत नाही, ब्रह्म कसं आहे ते काय सांगत नाही. लावून हात, ही प्रेमाची भाषा. हे जीवन पाहिजे आपल्याला. कोणत्याही मातेने आपल्या माताने फिरू नये आणि आपल्या मातेने कोणाच्याही माताला टक्कर देऊ नये. खूप माते गडबडीचे असतात, असं आहे तसं आहे तसं आहे. कुर्याला हात पाहिजे आपल्याला, लावून हात न बोलणारी भाषा येणार असते आणि त्या हातातून शक्ती उतरते. मेंदूमध्ये असा हात माथाच फिरवायला जातो. बरं, परमार्थ म्हणजे काय ते सांगतो, माथाच फिरवायला जातो म्हणजे हातातून प्रेम उतरतो आणि मेंदूमध्ये जातो. त्या मुलाला समाधान होतं, पण कळत नाही. आई फिरवायल्यानंतर त्याला बरं वाटतं. ते बरं वाटणं म्हणजेच परमार्थातलं सुख आहे महाराज. आणि देवानी ज्याचा माथा फिरवायला त्याच्या गाठीची बरोबरी संसारातल्या काठाकूट करावे काय करावे. अभंगाची निर्मिती माथा कुरवावी झाली. आपण परमार्थ करतो ना, दुसरीकडे बघू नका. हे 2च आदर्श ठेवा, ज्ञानभाव तुकाराम. काय शिकवलं त्यांनी आपल्याला? कशाला जगाकडे बघत नसतात. जग बघायचं तर मग आनंद आला कशाला? ह्या लोकांकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं असलं तर गावात भावकी काही कमी, लोक कमीच असतात. आपला उद्धार करण्याकरता आलो, काही उद्धार पावे काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त मारे. ती भावना पाहिजे, तो हात पाहिजे. आणि तो हात ज्या दिवशी आपल्या माथ्यावर पडला ना महाराज, मनुष्य जीवन कथा श्रद्धेचे संभोग सुखिया झाला. काय बोलायचे शब्द? श्रद्धेचे, श्रद्धा, आत्मविश्वास, गुण घरात येतात आणि ओळखी गोड होतात. हे रागद्वेष जरी निमारले तरी गर्वीचे स्वराज्य काही असे वेगळे वर्णन महाराज ज्ञानेश्वरीमध्ये. आणि मग हा जो कुरवाळलेला माथा आहे तो कर्माचा लायकीचा राहतो का नाही हे आजूबाजूच्या डोक्यातली पाहिजे. तो कर्म करतो का नाही, मग त्याच्यासाठी समजुतीसाठी 5 वाट आहे करतो. पाणी विसर्जन गंधन झोपतो, तो त्याच्या पापण्या विसर्जन असतात, स्पर्शन
हात लावतो तो, विसर्जन गृहस सगळं करतो. ब्रह्मज्ञात हाय कर्मानी, सगळे कर्म ईश्वर बुद्धीने ईश्वरार्पण बुद्धीने करतो. नैव किंचित करोमीति तो म्हणणे तत्त्वविद. पश्यन, सुनवन, स्पर्शन, जिघन सगळं काम करतो. पाहतो डोळ्याने, ऐकतो, सगळे लोक बोलतात ते ऐकतो. नैव किंचित करोमीति ब्रह्मण्याध्याय कर्माने. का करत नाही? किती छोटा प्रश्न वाटतो ना, का करत नाही? ज्ञानावर आहे, का करत नाही हा काही प्रश्न आहे का? हे काही विचारलं झालं अर्जुन. सांगे कुमुद दळाची ते टाके, ओळीतलं सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करा. सांगे कुमुद दळाची टाके, ते ताट कुमुद, चंद्र आल्यानंतर उमलणारं कमळ. कमळच एक सूर्य विकसिनी असतं आणि एक चंद्र विकसिनी असतं. जे चंद्र विकसिनी कमळ असतं त्याला कुमुद म्हणतात. आणि त्या कुमुदावर पडलेलं चांदणं आणि ते ज्याला टिपता येतं. सांगे कुमुद दळाचे ताटे, जो जेरीला काय खाल्लं गेले? चंद्र किरणे चोखते, शुद्ध पृथ्वीचा स्पर्श न झालेली चंद्र किरण चोखते. तो चकोरे काही वाळवंटी चुंबीत असेल, वाळवंटात काही खडे रचत बसतो नाही. वाळवंटी मुळातच वाळवंट जिथं काहीच नाही आणि त्याच्यामध्ये हा शोधायला लागला बुद्धिमान माणूस. काय मूर्ख आहे. संसार हे वाळवंट आहे. सुखाचा शोध घेणारी माणसं मूर्ख आहे. पण वारकरी संप्रदायातला संत कधी तारीफ देत नाही कुणाला आणि संसार सुखी होईल असा आशीर्वाद देत नाही. ही शिकवण आहे ज्ञानोबांची आपल्याला. लक्षात येईल. संसार सुखीच होत नाही, आशीर्वाद काय देणार तुम्ही? कोण आशीर्वाद देणार तुम्ही? तारीफ येत नाही, गंडा बांधत नाही, उलट सांगतात संसार दुःख म्हणून. आपल्याकडे माणसंच येत नाही त्याच्यामुळे. हे सगळे बोलण्यामध्ये धंदा आहेत ना, आशीर्वादासाठी यायचा प्रयत्न करतात. हा संसार दुःख म्हणून. मग कोण आहे जे सत्याचा आशिष हा तुम्हाला कल्याण होगा? कोण हा माणूस लागून गेला? काय अधिकार आहे? कर्म माफ करण्याचा अधिकार, पाप माफ करण्याचा अधिकार कुणी दिला त्याला? याचेच पाप माफ होते. काय दुसऱ्याला आशीर्वाद देणार? मूर्ख माणसं गर्दी जमा होईल कदाचित, सद्भावी माणसं जमा होणार नाही. एक प्रश्न विचारला, खूप सुंदर प्रश्न आहे. मग ज्ञानोबा म्हणतात वाळवंटात कोण जातो? ज्याला आत्मसुख प्राप्त होत नाही. हा 5वा अध्यायाचा आत्मा आहे. कोण वाळवंटामध्ये चुंबन करतो? ज्याला आत्मसुख मिळत नाही. एही स्पर्श ज्या होगा दुःख येते. आद्यंतवंत कौते नते शुरमते बुधः. बुधा म्हणजे बुद्धिमान माणूस. आद्यंतवंत भोग संपणारे असतात, भोग संपणारे असतात. आद्यंतवंत कौतेय तेषु बुधः नरमते. बुद्धिमान माणसाला मत नाही. तुम्ही रमताय म्हणजे बुद्धिमान, बुद्धिमान नाही म्हणजे एवढं स्पष्ट बोलायला पाहिजे. कृष्णाची भाषा आहे. त्याला सांगे सर्व भणीची सावली. ज्ञानोबा यावर फार सुंदर लिहितात. सांगे 7 फोन काढतो काय आणि बेडकाला वाटून काय सावली? संसारात सगळेच सगळे फोन काढून उभे. आपल्याला वाटतं हा दोस्त आहे, ही पत्नी आहे, हा पोरगा आहे, त्यामध्ये सांगे सर्व भणीची सावली. ती शीतल होईल की तू देऊ शकाल सोडतील. जखमी झाल्यानंतर मग म्हातारपणात आमच्याकडे तर मला ज्ञानेश्वरी कळत नाही. मला बरेच लोक म्हणतो ना ज्ञानेश्वरी कळत नाही. काय संबंध तुमच्या? कसं करता आला? काय काय झालं, मुलं बाळ सुखी झाले, हाकलून गेले.
स्वीकार केला. हा 5व्या प्रयत्न हा सारांश सांगितला. आपण सगळे शांत चित्ताने ऐकत आहात, समाधान वाटतं. प्रत्येक आत्म्याचा सारांश म्हणजे त्या आत्म्यात घरी गेल्यानंतर काय वाचावं किंवा ज्ञानेश्वरीचं स्वरूप आणि विषय काय आहे अध्यायामध्ये, असं काही ठरवलेलं नाही की सगळी ज्ञानेश्वरी सांगायची. म्हणून तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी घरी गेल्यानंतर ते विषय त्या ओळ्या आपल्याला काहीतरी खुणवतील आणि या विषयाच्या विषयातून आपल्याला बाजूला करतील. उद्या खूप गोड विषय आहे. 6वा 7वा 8वा अध्याय जो आहे ना, एक मृत्यूचा विषय आहे. 7वा अध्याय सृष्टी निर्माणचा विषय आहे. 6व्या अध्यायामध्ये भगवंताचं तर काय ज्ञानवाई आत्मा सांगितलेला आहे. तेव्हा उद्या आपण सगळे वेळेवर या 6:30 वाजता आणि पुन्हा आपण 6वा 7वा अध्यायाचं चिंतन करू.